नमस्कार. मूल्य संचालित आजच्या आपल्या नवीन कार्यशाळेमध्ये आपण आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. प्रथम आपण आपल्या गणरायांना वंदून, आपल्या कुलदेवता देवींना वंदून, आपल्या मातृपितृदेवतांना वंदून आणि गुरुवर्यांना वंदून आजच्या आपल्या या क्लासला किंवा वर्गाला आपण सुरुवात करत आहोत. या वर्गामध्ये आपण 2 ग्रहांच्या युती याच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अजून एक भाग मी थोडा ऍड केलेला आहे. फक्त मी माझ्या माहिती पत्रकामध्ये 2 ग्रहांच्या युती याच्याबद्दल आपण जाणून घेणार असं लिहिलेलं होतं, पण अजून त्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे ते म्हणजे आपले 9 ग्रह आहेत आणि या 9 ग्रहांची 12 स्थानांमध्ये मिळणारी फळं, बरोबर. 12 भावांमध्ये काय फळं मिळतात ते आज आपण म्हणजे इथे शिकणार आहोत. म्हणजे आता इथे बघा, मी माझ्या पत्रकामध्ये हे पण लिहिलंय की जर तुम्ही ज्योतिषी असाल किंवा नसाल तरी पण तुम्ही काय करू शकता, ही कार्यशाळा अटेंड करू शकता आणि साध्या लग्न कुंडलीवरून तुम्ही काय करू शकता, एक प्रेडिक्शन करू शकता साधं सरळ. ओके. किंवा समोरच्या व्यक्तीचा अंदाजा लावू शकता. कारण की आता काय झालंय, आताचं जग आहे ते फास्ट आहे आणि फास्ट जगामध्ये कोणाला थांबायची म्हणजे आता हे नाही राहिले, वेळ नाही राहिलाय. ओके. कसं तुम्ही झटपट समोरच्याला काय ते सांगाल, तो ऐकेल आणि निघून जाईल, हे पाहत असतो. आता आपल्याकडे पारंपरिक आपण शिकलो असू, केपी शिकलो असू, जास्त करून आपण या 2 पद्धतीत शिकतो, बरोबर की नाही. आता या 2 पद्धतीमध्ये काय होते की आपण प्रॉब्लेम काय आहेत किंवा काय पुढे घडेल हे सांगतो, समोरच्याला सांगतो, बरोबर. पण काय होते, बऱ्याच वेळा सांगत असताना आपल्याला समोरच्याला आपण सांगत असताना काही वेळा त्याला उपाय देणं पण गरजेचं असते. आता मेन पारंपरिक म्हणा किंवा कृष्णमूर्ती पद्धत म्हणा, त्याच्यामध्ये उपाय किंवा रेमेडीज एवढे दिले जात नाही. ओके. बाकी जर पाहिलं तर इतर ज्या पद्धती आहेत न्यूमरोलॉजीमध्ये आहेत रेमेडी, पण त्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यानंतर भृगुनंदी नाडी आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही प्रेडिक्शन शॉर्ट आणि स्वीट मध्ये करू शकता कमी याच्यामध्ये. ओके. लाल किताब मध्ये तुम्हाला रेमेडीज भरपूर आहेत, म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढ्या रेमेडी तिथे आहेत. ओके. आणि साध्या सोप्या पण आहेत. ओके. तर आता नवीन ट्रेंड काय आलाय की आपण पारंपरिक जर शिकलो असू किंवा केपी शिकलो असू तर आपल्याला रेमेडी देणं पण फार गरजेचं असते. म्हणजे लोक आपल्याकडे जे येतात ते प्रॉब्लेम घेऊनच येतात आणि आपण त्यांना काय सांगणार आहे की तुम्हाला हे प्रॉब्लेम आहे, फक्त कशामुळे आहेत हे सांगतो, बरोबर की नाही. मग त्यांचा पुढचा प्रश्न असतो की ठीक आहे प्रॉब्लेम आहे तर मग याच्यावरती सोल्युशन काय. आणि जर तुमच्याकडे सोल्युशन नसेल तर तुम्ही काय करता, त्याला एक प्रकारे निराशाच देता, बरोबर की नाही. लोकांना कसं काय की त्यांना त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायचं असतं. बऱ्याच वेळा असं पण असतं की ते त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडू शकत नसतात, पण काहीतरी एक समाधानासाठी त्यांना देता आलं पाहिजे असं त्यांचं पण मत असते, बरोबर की नाही. मग अशा वेळी आपण कुठेतरी अडकतो. म्हणून मग आपल्याकडे चांगल्या रेमेडी असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता इथे काय झालं की आपण आज जे शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक समोरच्याचा फास्ट रीडिंग कसं करू शकतो, ओके, ते आपण इथे पाहणार आहोत. ओके. किंवा अंदाजा कसा लावू शकतो. आता आपण पारंपरिक मध्ये काय पाहिलंय तर आपली राशी, त्यानंतर राशी बरोबर येणारे ग्रह आणि त्यांचा परिणाम आपल्यावरती काय होत असतो, आपल्या जीवनावरती होत असतो. म्हणजे राशींना महत्व दिलंय, ग्रहांना दिलंय, नक्षत्रांना दिलंय, बरोबर की नाही. त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये महत्व दिलेलं आहे, त्यांचे योग काय
मग त्यांचं कोणाशी कसं कनेक्शन होते हे सगळं त्याच्यामध्ये पाहून नंतर मग आपण काय करतो, समोरच्याला प्रेडिक्ट करतो. किंवा केपी मध्ये पण तेच आहे, उपनक्षत्र स्वामी, मग त्याचे नक्षत्र स्वामी कुठे बसले काय हे बघून आपण समोरच्याला काय करतो, प्रेडिक्शन करतो. पण काही अशा पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये राशींना नक्षत्रांना काहीच महत्व दिलं नाही. ओके, काय केलेलं आहे, राशींना किंवा नक्षत्रांना काही महत्व दिलं नाही. ओके, ग्रह ज्या भावात बसले असतील, मग ते कुठल्या राशीत असून दे, कुठल्याही नक्षत्रात असून दे, ओके, त्याशी काय घेणं देणं नसते. त्यांचे काही थंब काय असतात, रूल आहेत, त्यानुसार ते काय करतात, त्या त्या भावाचं फळ देत जातात. ओके, आवाज येत नाही सर. आवाज येतोय काय, कमी येतोय हा, आवाज? हा, तर काय असते, ब्रेक होतोय मध्ये मध्ये. तुमच्यात काहीतरी नेटमध्ये प्रॉब्लेम असेल. तर इथे बघा, तर बऱ्याचशा आता म्हणजे लाल किताब म्हणा, भृगुनंदी नाडी म्हणा, त्याच्यामध्ये जर पाहिलं ना तर तिथे फक्त ग्रहांना महत्व दिलेलं आहे. ओके, आणि ते कुठे बसले आहेत, कशा पद्धतीने, मग त्यांचं काय असेल परिणाम असेल ते फक्त पाहिलं जाते. आणि एकदम परफेक्ट काय ते त्यांचं प्रेडिक्शन घेतले. लाल किताबमध्ये पण राशींना तर विचारलंच नाही, सरळ काय केलंय, काल पुरुषाची कुंडली मांडली जाते, त्याच्यामध्ये जे ग्रह ज्या भावात आहे त्यानुसार ते लिहिले जातात. लग्न कुंडली मधले ग्रह उचलायचे आणि ते त्या त्या भावात लिहून काढायचे. ओके, आणि त्याच्यावरनं डायरेक्ट प्रेडिक्ट करायला सुरुवात करायची. ओके, जसं आता याच्यापूर्वी आम्ही ॲस्ट्रोवास्तू घेतलं, बरोबर ना, त्या ॲस्ट्रोवास्तूमध्ये पण आम्ही काय केलं, लग्न कुंडलीच्याच आधारे काय केली, कॉम्बिनेशन बघून प्रेडिक्शन केली, बरोबर ना. त्यावेळी तो कुठल्या राशीत आहे काय आहे हे पाहिलंच नाही, आणि तरी पण काय झालं, आपलं प्रेडिक्शन बरोबर आलं. बरोबर आलं की नाही अनुराधा मॅडम? हो 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 सर. हा, म्हणजे तुम्ही पत्रिकेवरनं काय करू शकता, घरी बसून जातकाच्या घरात काय चाललंय किंवा काय प्रॉब्लेम आहे हे सांगू शकता. ओके, त्यावेळी आपण राशींना महत्व दिलं काय, नाही दिलं, नाही नाही देत. बरोबर की नाही. ग्रह फक्त कुठल्या भावात बसलाय आणि कुठल्या दिशेत बसलाय, फक्त दिशा तिथे आल्या आणि त्या दिशेनुसार आपण काय केलं, कॉम्बिनेशन बघून त्यांच्या प्रेडिक्ट केलं, बरोबर की नाही. म्हणजे आता अशा फास्ट पण काय पद्धती आहेत, तर त्याच पद्धतींवरती आधारित ही काही कॉम्बिनेशन्स आहेत, किंवा ह्याला सूत्र बोलतात. काय बोलतात, सूत्र बोलतात. ते सूत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला तर मी एकूण युतींचे 35 कॉम्बिनेशन्स आहेत, किती आहेत, 35 कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे आपले 9 ग्रह, ज्योतिषशास्त्रामध्ये 9 ग्रहांनाच महत्व दिलेलं आहे. कुठले, तर सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, बस या 9 ग्रहांनाच काय केलेलं आहे, म्हणजे मॅक्सिमम महत्वही दिलं गेलं आहे. हल्ली पारंपरिक मध्ये काय झालंय, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो यांना घुसवलेलं आहे. बाकी कृष्णमूर्तीमध्ये पण त्यांनी 9 ग्रहांनाच महत्व दिलंय, भृगुनंदी नाडीमध्ये पण 9 ग्रहांनाच महत्व दिलंय, लाल किताबमध्ये पण 9 ग्रहांनाच महत्व दिलेलं आहे. ओके, तर या 9 ग्रहांचा आपल्या जीवनावरती होणारा परिणाम आणि प्रत्येक भावामध्ये. ओके, आता आपण युतीचे 35 कॉम्बिनेशन पाहणार आहोत आणि प्लस ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाचं प्रत्येक भावामध्ये आपल्याला मिळणारी काही त्याची फळ किंवा त्याची लक्षणं आपण पाहणार आहोत. म्हणजे एकूण 108 कॉम्बिनेशन किंवा त्याची दुप्पट काढा, म्हणजे प्रत्येक ग्रहाचे आपण 2-2, 3-3 पाहतो, म्हणजे अराउंड 250 पर्यंत आपली कॉम्बिनेशन जाते. ओके, आणि त्याच्यामधलं कुठलंही तुम्ही उचलून समोर त्याला सांगितलं तर ते 99% बरोबर येणारच. ओके, म्हणजे एक तुम्ही समोरच्या जातकाला पण चेक करू शकता किंवा त्याची पत्रिका बरोबर आहे हे पण सांगू शकता. ओके, जसं आता ऍस्ट्रो वास्तूमध्ये आपण काय करतो, राहू जिथे असेल, ऍस्ट्रो वास्तूमध्ये आम्ही शिकलो की राहू ज्या भावात बसलेला असेल, ज्या दिशेमध्ये बसलेला असेल, तिथे काय असणार, काय असतो, राहू टॉयलेट. टॉयलेट, बरोबर की नाही.
आणि आपण विचारलं की समोरचा हा बोलतोच, बरोबर. किंवा बुध आणि केतू एकत्र असतील तर पाण्याचा पाईप त्या दिशेमध्ये असणारच, बरोबर ना. तर अशा पद्धतीने ही कॉम्बिनेशन्स आहेत, ही आपल्याला ना शिकवली जात नाही. आपण पारंपरिक शिकतो किंवा केपी शिकतो, त्याच्यामध्ये ही शिकवली जात नाही किंवा तो प्रकारच नाही. ओके. त्यामुळे काय होते, बऱ्याच वेळा आपल्याला ज्योतिषशास्त्र समजून घेणं किंवा प्रेडिक्शन करणं कठीण जाते. आपल्याला काय शिकायचं, प्रेडिक्शन. आपण ज्योतिष का शिकतो, तर प्रेडिक्शन करण्यासाठी. आणि प्रेडिक्शन आपल्याला कसं सोपं पडावं त्या दृष्टीने काय केलेलं आहे, हे कॉम्बिनेशन तयार केलेली आहे. ओके. जसं न्यूमरोलॉजी मध्ये 81 कॉम्बिनेशन्स आहेत. ओके. आपल्याकडे कोणी न्यूमरोलॉजी आपल्याकडे माझ्याकडे जे शिकलेली आहेत विद्यार्थी त्यांना माहिती आहे 81 कॉम्बिनेशन्स आहेत. कशाची, नंबर्सची. ओके. तर त्या 81 कॉम्बिनेशन्स वरनं पण तुम्ही समोर त्याचं न्यूमरोलॉजी मध्ये प्रेडिक्शन करू शकता. त्याच पद्धतीची कॉम्बिनेशन्स आपण इथे ग्रहांची बनवलेली आहेत. ओके. आता इथे आपण जो प्रकार शिकतोय त्याच्यामध्ये पापग्रह कोण कोण आहेत ते पहिले आपण जाणून घ्यायचे. आता पापग्रहांच्या बाबतीत नियम काय, ते कुठेही बसून दे, कोणाबरोबरही बसून दे, त्याला ते खराब करतातच, बरोबर की नाही. तर आता आपल्या या पद्धतीमध्ये पापग्रह कोण आहे, राहू केतू शुक्र शनी. राहू केतू शुक्र शनी हे कोण आहेत, पापग्रह आहे. ते पारंपरिक मध्ये काय आहे, राहू केतू शुक्र नाहीये, शनी आहे, रवी मंगळ एवढे काय पापग्रह आहेत. रवी मंगळ पण काय पापग्रहामध्ये पकडलेले आहेत. कशामध्ये, तर आपल्या पारंपरिक मध्ये. केपीमध्ये तसं पाहिलं तर पाप आणि पुण्य असं काय नसते. राहू केतू तर पापी आहे, त्यांच्याबरोबर जे जातील ते काय होणार, खराब होणार, हा त्यांचा नियम आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, इथं राशींना काही महत्व दिलेलं नाहीये. ओके. युतीमध्ये ग्रहांची युती कुठल्याही भावामध्ये असून दे, त्यांच्यामध्ये ती लक्षणं तुम्हाला दिसणारच, किंवा जे काय आपण प्रेडिक्ट करू ते त्यांच्याशी मॅच होणारच आहे. ओके. तर पहिलं आपण काय करणार आहोत, आपले जे काही ग्रह आहेत, आता हे जे काय आपण शिकतोय ते कशाच्या आधारावरती, भृगुनंदी नाडी आहे, या ज्योतिषशास्त्रावरती काय आहे आधारित ही कॉम्बिनेशन्स आहेत किंवा ही प्रिडिक्शन्स आहेत. आणि ती आपण आपल्या पारंपरिक मध्ये पण यूज करू शकतो, केपी मध्ये पण यूज करू शकतो, किंवा इतर कुठेही करू शकता. का तर पारंपरिक मध्ये पण आपण काय करतोय, लग्न कुंडलीलाच महत्व देत आहे, बरोबर की नाही. इथे पण आपण लग्न कुंडलीवरूनच काय करणार आहोत, प्रेडिक्ट करणार आहोत. ओके. किंवा हे जे काय फलादेश आहेत ते केले जातात. ओके. जसं यापूर्वी आम्ही ऍस्ट्रोवास्तू शिकलो, ते पण भृगुनंदी नाडीवरनच आम्ही शिकलेलो होतो किंवा शिकवलेलं होतं. ओके. तर आता आपण काय करूया की हे जे काय ग्रह आहेत, या ग्रहांची कारकत्व काय, हे जर तुम्हाला नीट माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही प्रेडिक्शन सहज करू शकता किंवा समोरच्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकता. आता याच्यामध्ये थोडेसे काही अस्पेक्ट काय होतात, या पद्धतीमध्ये बदलले जातात. त्यामुळे मी प्रथम ते लिहून देतोय. आता हा जो काय आपला कोर्स आहे तो मी तुम्हाला 2 दिवसाचा सांगितलाय, पण तो वाढेल. कारण की याच्यामध्ये काय सांगितलं मी, 9 ग्रहांचे 9 भावातील फळं पण आपण काय करतोय, शिकतोय. म्हणजे हा तुमच्यासाठी बोनस झाला, जो मी अनाऊन्स केलाच नव्हता. ओके. पण मला वाटलं की करावा, तुम्हाला ते द्यावं. ओके. तर ते तुमची शिकण्याची इच्छा आहे का, की ओनली तुम्हाला हे हो शिकायचं सर. हो सर, हो सर. तुम्ही चालेल जे जे शिकवाल ते शिकू. ना. तर आपला जो काही कोर्स आहे तो घ्यायला बसलोय सर. 2 तुम्ही दिवसावरून द्याल ते ज्ञान घ्यायला बसलोय आम्ही. 2 दिवसावरून वाढेल. तुम्ही काय नवीन प्रयोग केलेले आहेत, ते काय माहिती दिली नाहीत अनुराधा मॅडम. देते 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 नैवेद्य, एकदा देते. नैवेद्य कुठे कुठे लावलेत. लावले ना सगळीकडे, जेवढे शक्य आहेत तेवढे लावले, जेवढे फोटो लावता येतील तेवढे फोटो लावलेत. ओके. त्याच्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे नाही का ते
कोर्टाच्या ह्याच्यासाठी तुम्ही हा, हा, सांगितलं होता हा, हा. सिम्बॉल लावायला, हा हा तो लावला. त्याच्यानंतर कुबेराचं चित्र लावलं. त्याच्यानंतर आपले ते कोर्टाचे पिलर्स असतात ना, हा हा ते लावले. कश- त्याच्यानंतर ते कोणती देवता बरं ती पोपटावर बसलेली आहे, कामदेवता. हम्म, 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 हा, त्याचाही फोटो लावलेला आहे, हम्म. की जेणेकरून आपली जी कामं आहेत ती लवकर होऊन उत्साहाच्या म्हणजे सगळ्यांनाच त्याच्यामध्ये उत्साह येऊन सगळेच आनंदी राहतील या दृष्टीने ती सगळं केलेलं आहे. आणि आता मुलीला सुद्धा सुग्रीव या पदावर आणि बसवून थोडा अभ्यासाला सांगितलंय. म्हणजे मी मी एकटीच नाही, सगळ्यांनाच कामाला लावलंय. ठीक आणि आहे. त्याच्यानुसार मी थोड्याशा वास्तू सुद्धा कन्सल्ट केल्या, हम्म. त्या पण छान झाल्या. त्याचे त्यांना रिझल्ट मिळालेत. आणि आपण जे अदृश्य दरवाजा करतो हा ते व्हर्च्युअल दरवाजे केले. हा, केलंय ना. हो, ते पण दरवाजे 1-2 वास्तूंना केलेले आहेत. रॉड त्याचे मिळाले ना. हो हो, रॉड 13 इंची त्याचे घे. त्यांना रिझल्ट मिळाले. हम्म, आता 20 तारखेला त्या लोकांची मीटिंग आहे. हम्म, ती मीटिंग झाली की मला अजून रिझल्ट कळेल त्यांचा. हम्म, हम्म, हम्म. पण आहेत चांगले रिझल्ट. नाही मिळणार. आता इथे अनुराधा मॅडम पण स्वतः ज्योतिषी आहेत, वास्तू कन्सल्टंट आहे, न्युमरोलॉजी पण माझ्याकडनं शिकले आहेत, मोबाईल न्युमरोलॉजी शिकलेले आहेत. आता 45 देवता, अष्ट्रो वास्तू सगळं त्यांनी माझ्याकडे शिकलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं काय तर ते नुसतं शिकत नाही तर ते प्रॅक्टिकली यूज करतात. ओके. आणि त्याच्यातून क्लायंटला आणि स्वतःला चांगले रिझल्ट देतात. ओके. तर तुमचा आता तो दिव्याचा उपाय चालू आहे की बंद केला नाही नाही, वेलचीच्या? ते चालूच आहेत. हा, ते चालेल. सगळे उपाय चालूच आहेत. हम्म, हम्म, ते कुठलेच उपाय म्हणजे तुम्ही जे उपाय दिलेले आहेत ना, हम्म. त्यातला एकही उपाय मी बंद केलेला नाही. आता सोमवारी पण एक उपाय सांगितलाय, तो सोमवारचा उपाय चालू करायचा आहे. आता उद्या परवा आपली हे आहे, सोमवारी 20 तारखेला हा, प्रदोष. प्रदोष आहे. तर तुम्ही जर स्वतः करणार असाल तर तुम्ही स्वतः करू शकता किंवा सोनल देसाई आपल्याकडे आता बसलेले आहेत, तर ते बोललेले की ज्यांना करायचं असेल तर ते ऑनलाईन आपण काय करूया, हो एकत्र सर. करूया. ओके. आता तुम्ही काय हो करा, करूया. उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हो आणि सर. ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे त्याची एक फी असते, ती पण नाही तुम्ही पण ठरवा. ओके. हो, आणि चालेल चालेल. ऑनलाईन काय करा, प्रदोषमध्ये तुम्ही काय करा, रुद्राभिषेक करायचा आहे. हो ओके. हो 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 चालेल सर. आणि उसाचा रस. हो, उसाचा रस अभिषेक. हम्म, सांगितलंय, जावयांना सांगितलंय. हम्म, ते जावई म्हणालेत हम्म, 2.5-3 लिटर आणून देतो. हम्म, हम्म. तर त्यामुळे काय आता उशाचा आता इथे प्रश्न बघा, नाही. आपल्या कार्यशाळेचं मेन काय असते माहितीये, आपण कार्यशाळा घेतो ना त्याच्यामध्ये आपण म्हणजे शिकवतो तर भरपूर, पण त्याच्याबरोबर उपाय पण देतो. बरोबर की नाही. आता तर एवढे उपाय या लोकांकडे झाले आहेत ना की ते कुठल्याही प्रॉब्लेमवरती सोल्युशन देऊ शकतात. ओके. तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला उपाय पण मिळणार आहेत. ठीक आहे. जिथे महत्वाचे वाटतील तिथे आपल्याला उपाय मिळणार आहे. तर आता हा, इथे एक सर बोललो का? हा बोला ना. हा, तुम्ही जी आपल्याला 45 देवतांची आपली जी माहिती झाली, हा. त्याचं माझं लिखाण कम्प्लीट झालेलं आहे. अरे वा. तर त्याचं PDF करून आपल्या 45 देवतांचा जो ग्रुप आहे त्याच्यावर टाकते मी. चालेल. ठीक आहे. हा, ज्यांना आता सर PDF, तुम्ही PDF पण देणार होतात बोललेला. हा ती मी दुसरी देणार आहे. समजलं हा, ना. ती मी दुसरी पण तुम्हाला देतो. चालेल. ती पण तुम्ही वाचा आणि तुम्हाला काय त्याच्यामधलं समजते ते बघा. मी शिकवलेलं आणि त्याच्यामध्ये 45 देवतांचे ना? हा. हा हो हा, चालेल 45 दिवसांची. हो. चालेल 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 सर, पाठवा पण ती. हम्म, आठवणीने पाठवा. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला सुरुवात करूया. आपले म्हणजे प्रत्येकाचे म्हणजे अनुभव भरपूर आहेत. बरोबर की नाही. आणि प्रत्येक जण ते कधी ना कधीतरी शेअर करतोच. बरोबर ना. आता इथे काय झालंय, आपण जे ज्या शास्त्रामध्ये काम करतोय त्याला अकल्ट सायन्स म्हणतात किंवा दैवी हे पण शास्त्र म्हणतात. बरोबर की नाही. म्हणजे एक प्रकारे देवाने आपल्याला काय दिलेली असते, शक्ती दिलेली असते. बरोबर की नाही. पॉवर दिलेली असते. की तुमच्याकडे जो काही जातक येईल त्याला तुम्ही त्याचं काय प्रारब्धामध्ये ते सांगा. बरोबर की नाही. आणि ते जेवढं आपण परफेक्ट सांगू तेवढं काय होणार आहे,
त्याने मदत होणार आहे. काही वेळा आपण काय करतो, पुढे घडणाऱ्या गोष्टी पण सांगतो, बरोबर की नाही? म्हणजे त्या पुढच्याच गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या घडल्या की मग त्या जातकाला पण त्यानुसार काय होते, पुढे डिसिजन घेणं सोपं जाते. तर आता ही जी काय आपल्याला शक्ती आहे किंवा हे जे काय शास्त्र आहे ते काय करायचं आहे, अजून चांगलं डेव्हलप करायचं आहे, बरोबर की नाही? मी काय करतोय, माझ्या गुरूंनी मला जे दिलंय ते मी तुम्हाला देतोय. तुम्ही काय करणार, ते अजून कोणाला तरी पुढे देण्याचा प्रयत्न करणार, बरोबर की नाही? आता खरं म्हणजे इथे मी 200 रुपये नॉमिनल घेतलेले आहेत. खरं म्हणजे हे मला वाटलेलं की मी फ्री द्यावं, पण काही आम्हाला पण आमच्या गुरूंनी म्हणा काय केलेले आहेत, थोड्याशा अटी ठेवलेल्या आहेत की नाही, कोणताही शास्त्र तुम्ही देत असाल तर ते फ्री देऊ नका. त्याचे नॉमिनल काय करायचे असतात, पैसे घ्यायचे असतात. म्हणजे एनर्जी एक्सचेंज झाली पाहिजे, नाहीतर काय होईल, त्याचा दोष तुम्हाला पण लागतो, मला लागू शकतो. ओके, तर तसं पाहिलं तर मी फक्त बोललेलो की आपले युतीचे कॉम्बिनेशन तुम्हाला शिकवायचे. तर मी बोललो चला आता 200 रुपये घेतले तर आपण 2 प्रकारचे वेगळी ज्ञान नॉलेज यांना देऊया. ओके, त्यामुळे तुम्ही सगळे इथे आलात तर यू आर ऑल आर लकी. ओके, की माझ्याकडनं काहीतरी तुम्हाला चांगलं अजून चांगलं देण्याचा मी काय करेन, प्रयत्न करेन. ओके, तर आता आपण काय करूया की पत्रिकेचे 12 भाव असतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपले 9 ग्रह पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथे 12 भावांमध्ये आपल्याला राशींचा विचार करायचा नाहीये, फक्त ग्रहांचा विचार करायचा, ग्रह कुठे बसले आहेत. ओके, त्यानुसार मग आपण कशी त्यांची फळं आपल्याला मिळतील ते पण पाहणार आहोत. प्लस माझ्या गुरुंनी दिलेले किंवा माझे 13 वर्षाचे काय अनुभव असतील त्याच्यातून मला त्या जे काही म्हणजे कॉम्बिनेशन्स म्हणा किंवा काही सूत्र, आता इथे मी सूत्र वापर करेन, जी काय मिळालेली ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, आणि प्लस तुमचे पण अनुभव याच्यामध्ये तुम्ही शेअर करा. म्हणजे काय होईल माहिती आहे, मी समजा 2 सांगतोय तर तुमच्या अनुभवाने तुम्हाला अजून काय त्याच्यामध्ये असे अनुभव आले असतील की असं असं मला अनुभव आलेला आहे किंवा हे कॉम्बिनेशन असलं की असं होते, तर ते पण आपण त्याच्यामध्ये काय करणार, ऍड करणार. ओके, कारण की इथे मॅक्झिमम 90% तर ज्योतिषशास्त्रामध्ये काम करणारीच लोक आहेत किंवा शिकलेले आहेत किंवा माहिती आहे. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, तर सूर्य या ग्रहापासून सुरुवात करते. सूर्याबद्दल थोडक्यात त्याची कारकत्व काय ते पाहणार आहोत. ओके, आता तुम्ही यापूर्वी काय शिकला असाल तर ते बाजूला ठेवा, पारंपरिक म्हणा, कृष्णमूर्ती म्हणा. ओके, आता आपण पूर्णतः नवीन ज्ञान घेणार आहोत, पण ते ज्ञान तुम्ही तुमच्या कामामध्ये 101% यूज करू शकता आणि त्याचे जे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला पटकन दिसून पण येणार आहे. समजा आज मी जे काय शिकवेन त्याच्यामधले थोडे तरी रूल तुम्ही फॉलो करून उद्या मला सांगू शकता, हा सर आम्ही हे फॉलो केले, आम्हाला असं दिसलंय. जर तसं दिसलं असेल तरच आपल्याला काय आहे, पुढे अजून शिकायची आवड निर्माण होणार आहे. ओके, म्हणजे आज जे मी सांगतोय त्याच्यामधलं तुम्ही 101% चेक करू शकता. कोणाची पत्रिका, ज्यांना ज्योतिष येत नाही अशांनी पण काय करू शकता, कुठल्याही सॉफ्टवेअर वरती जाऊन एखाद्याचं लग्न कुंडली काय करा, ओपन करा, कुठल्या घरामध्ये कुठला ग्रह बसलाय ते बघा आणि त्यानुसार काही ना काहीतरी जुळते की नाही हे बघा. ठीक आहे, आता इथे आपण ग्रहांची कारकत्व बघतोय. पहिला ग्रह आहे सूर्य. पहिला कुठला ग्रह आहे, सूर्य. आता सूर्याला काय कसलं कारकत्व दिलेलं आहे, पित्याचं, त्यानंतर पुत्र. आता इथे अजून एक लक्षात घ्या, आज फक्त तुम्ही नुसतं ऐकून जरी घेतलं तरी पण चालेल, कारण की तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली जाईल, त्याच्यावरनं तुम्ही तुमच्या नोट्स बनवल्या तर वेल अँड गुड. कारण की काय असते, ऐकताना तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्यावरती असेल तर ते समजून घेणं तुम्हाला सोपं जाईल. आणि नोट्स तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग वरनं बनवल्या तर त्या सोप्या जातात का, तर आज तुम्ही आता ऐकताय, ऐकताना लिहायला बसलात ना तर पूर्ण आपण लिहू शकत नाही, काहीतरी स्किप होते, पण काहीतरी चुका होतात. त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग हळूहळू बघत बघत लिहून काढल्यात तुमच्या नोट्स तर त्या चांगल्या पण होतात आणि चुका पण होत नाही. ओके, त्यामुळे लिहिण्याचं काम आहे ते जरी तुम्ही उद्या केलं तरी पण चालेल. तुम्हाला उद्या सकाळपर्यंत काय मिळेल, 10-11 वाजेपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळणार. आता त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमचे
जे काही जीमेल आय डी आहेत ते मला आपलं सत्र संपलं की पाठवून द्या. ओके. तर आता इथे बघा, सूर्य, सूर्य हा काय आहे, पिता आहे, त्यानंतर पुत्र आहे, त्यानंतर राजा आहे, सरकार आहे, किंवा सरकारी नोकरी करणारी व्यक्ती पण असू शकते. तसंच घमेंट हे पण सूर्याच्या अधिपत्याखाली येते. घमेंट, स्वतःचा मोठेपणा असणे. त्यानंतर राग, त्यानंतर गरमी, त्यानंतर अग्नी, हाडे, हाडे, आपल्या शरीरातली हाडे, त्यानंतर उजवा डोळा, नेम फेम म्हणजेच नाव लौकिक, त्यानंतर आपलं करिअर. करिअर म्हणजे आपण कशामध्ये आपलं काय करायचं, उद्योगधंदा म्हणा किंवा नोकरी करायचं, ते करिअर. सर नेम काय म्हणालात? फेम, फेम, नेम फेम, नाव लौकिक, नेम फेम, नाव लौकिक. त्यानंतर आपली रोगप्रतिकारक क्षमता, इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक क्षमता, इम्युनिटी पॉवर. आणि आपली संतान, आपलं मूलबाळ. हे सूर्याच्या अधिपत्याखाली येतात किंवा कारकत्वामध्ये येतात. आता इथे बघा, आपण पारंपरिक मध्ये शिकताना सूर्य म्हणजे आत्मा, आत्मकारक ग्रह म्हटलाय, पण इथे तसं नाहीये. ते का नाहीये ते मी पुढे तुम्हाला सांगतो. त्यानंतर 2 चंद्र. चंद्र कशा कशाचं कारकत्व आहे. एक म्हणजे माता, त्यानंतर सासू, त्यानंतर स्थान परिवर्तन. स्थान परिवर्तन म्हणजे काय, एकीकडून दुसरीकडे जाणे, ट्रान्सफर ऑफ प्लेस. इंग्लिशमध्ये काही शब्द सोपे पडतात, मराठीची आपल्याला सवय झाली नाही. स्थान परिवर्तन किंवा ट्रान्सफर ऑफ प्लेस, किंवा बदली होणे, कामावरनं बदली होणे बोलतो ना, त्या पद्धतीने. त्यानंतर यात्रा, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, प्रवास करणं, यात्रा. त्यानंतर डावा डोळा, चंद्राच्या अधिपत्याखाली डावा डोळा येत आहे. त्यानंतर इमोशन, इमोशन म्हणजे भावना. त्यानंतर मोठी बहीण, आपली मोठी बहीण. पाणी, त्यानंतर थंडपणा, कोल्डनेस. आजारामध्ये कफ, कोल्ड अँड कफ, थंडी, कफ, आणि सफेद रंग. त्यानंतर मंगळ, मंगळ ग्रह.
मंगळ ग्रह. मंगळ ग्रहामध्ये कारकत्व कोण कोण येत आहेत? पती येतोय, पती, नवरा. त्यानंतर छोटा भाऊ, नमस्कार गिरीश. नमस्कार. बराला वेळ काढला. काय वेळच भेटत नाही, काय ड्रायव्हिंग करतोय आता. ठीक आहे पण ऐका. ओके, कम्प्लीट. फार महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर पती झाला, छोटा भाऊ झाला, जमीन, लँड. त्यानंतर कुठल्याही प्रकारे शरीराला मार लागणे, जखम होणे. कुठल्याही प्रकारे शरीराला मार लागणे, जखम होणे, अपघात, ऑपरेशन, राग आणि भांडखोर प्रवृत्ती. मंगळ प्रधान लोक भांडखोर असतात. राग त्यांना पटकन येतो. भांडखोर प्रवृत्ती. त्यांचं बुध. आता यापूर्वी कधीच तुम्हाला जी काही म्हणजे काही माहिती आहे, यापूर्वी कधी तुम्हाला माहिती नसेल किंवा ऐकली नसेल, अशी पण आता तुम्हाला माहिती याच्यामध्ये काय करणार आहे, मिळणार आहे. जसं आता ऍग्रिकल्चर लँड आहे, हे बुधाच्या आधिपत्याखाली येते. ऍग्रिकल्चर लँड. त्यानंतर फ्लॅट म्हणजे आपलं घर, आपण जे राहतो, फ्लॅट. त्यानंतर शिक्षण, एज्युकेशन. व्यापार, उद्योगधंदे, व्यापार, उद्योगधंदे. छोटी बहीण, छोटी बहीण. त्यानंतर आत्या आणि मावशी, आत्या आणि मावशी. त्यानंतर सगळ्यात लहान भाऊ. मगाशी आपण छोटी बहीण पण दिलंय, त्याच्या पुढे सगळ्यात लहान भाऊ. त्यानंतर ज्योतिष. इंट्युशन पॉवर. इंट्युशन पॉवर म्हणजे ज्याचा आपण पूर्वानुमान लावतो, ते इंट्युशन पॉवर. तर इंट्युशन पॉवरच्या आधी काय म्हणाला? पूर्वानुमान. ज्योतिष, ज्योतिष. ज्योतिष. ओके. त्यानंतर इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता. हुशारी, ही सगळी बुधावरनं पाहिली जाते. काय इंटेलिजन्स, सांगितलं सर शेवटचं? बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स, हुशारी. सर एक विचारू का? हा विचारा. हा, इंट्युशन पॉवर म्हणजे अंतरशक्ती होईल का? हा, किंवा पूर्वानुमान. इंट्युशन, मला इंट्युशन मिळालंय, पूर्वानुमान आलंय ना. पूर्वानुमान आपण अंदाज लावतो ना की हे घडेल. ओके. अंतरशक्ती पण होते, अंतरस्फुरण. अभी आगे उद्या झाला सगळ्यांचा. त्यानंतर गुरु. आता गुरु म्हणजे स्वतः व्यक्ती.
गुरु म्हणजे कोण? आपण स्वतः, व्यक्ती. बुध राहिला ना सर? हा, बुध. बुध झालं ना, बुधातच सांगितलं ना, ऍग्रिकल्चर लँड, फ्लॅट. ओके 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 ओके. खरं या ग्रहांमध्ये पहिला मान हा गुरुचा आहे. गुरु नंतर इतर ग्रह सुरू होतात. का? गुरु हा कोण आहे? स्वतः, आपण स्वतः. त्यानंतर ऑक्सिजन. मी मगाशी काय बोललो की आपण सूर्याला आत्मकारक ग्रह बोलतो, पण या पद्धतीमध्ये गुरुला आत्म्याचा कारक म्हटलेलं आहे, म्हणून स्वतः. ओके. म्हणून ऑक्सिजन, आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन लागते. त्यानंतर लंग्स, फेफडे, लंग्स. त्यानंतर आपलं भाग्य, नशीब. त्यानंतर आपले गुरु. त्यानंतर सद्गुरू, म्हणजे तुम्ही आपले आध्यात्मिक गुरु ज्यांना मानता, कोणी स्वामी समर्थ, कोणी साई बाबा, कोणी गजानन महाराज, ते सद्गुरू. आणि गुरु म्हणजे आपले शैक्षणिक असतील, बरोबर की नाही, किंवा आता ज्योतिषशास्त्र त्याच्यामधले असतील, अशा प्रकारे. नंतर पंडित, पुजारी, शिक्षा म्हणजे शिक्षण, ब्राह्मण. त्यानंतर सल्लागार. त्यानंतर डिवाइन पॉवर. डिवाइन पॉवर. तर परत सांगा. शिक्षा, सल्लागार, ब्राह्मण, डिवाइन पॉवर, म्हणजेच ईश्वरीय शक्ती. देवदूत म्हणजे एंजल. लिहिलं? सगळं लिहिलं? डिवाइन पॉवर, ईश्वरीय शक्ती, देवदूत. आता पुढे शुक्र. शुक्राला पहिलं दिलंय मान पत्नीचा. शुक्राला काय दिलंय? पत्नी. त्यानंतर बहीण. त्यानंतर मुलगी. त्यानंतर धन, दौलत. तर काय सांगितलं परत सांगा. हे शेवटी काय बोललात? धन, दौलत. नंतर धन, दौलत, पैसा. आपलं घर. दाग दागिने,
ज्वेलरी, दागदागिने, लग्न, विवाह, आराम, शुक्रामध्ये आराम येतो, कम्फर्ट, विलासी वृत्ती, विलासी वृत्ती किंवा लक्झुरियस लाईफ, विलासी वृत्ती, लक्झुरियस लाईफ, सुगंधी, अत्तरे, परफ्यूम, ब्रँडेड कपडे, त्यानंतर माता लक्ष्मी, शुक्रामध्ये माता लक्ष्मी येते. त्यानंतर लग्नानंतर होणारा भाग्योदय, लग्नानंतर होणारा भाग्योदय, काय म्हणाला सर लग्नानंतर होणारा? भाग्योदय. कोण विचारते? लग्नानंतर होणारा भाग्योदय. तर लग्नानंतर भाग्योदय होतो की नाही हे सर्वांनी स्वतः ठरवायचं आहे. सर तुमचा काय एक्सपिरियन्स? प्रत्येकाचाच होतो असं नाही ना. कोणी स्वतःचा अनुभव कोण सांगतो का? हा, बरोबर आहे सर, बरोबर बोलला. समजलं ना? शनी, आता पुढे शनी. शनी म्हणजे रोजगार, मेहनत, रोजगार, मेहनत, मोठा भाऊ, काका, काकामध्ये लहान काका पण मोठा काका पण, प्रॉपर्टी, राजकारण, प्रॉपर्टी, राजकारण, प्रसिद्धी, पीडा आणि दुःख, पीडा आणि दुःख. आता सगळ्यांचे आवडता ग्रह राहू, सगळ्यांचा आवडता ग्रह. सगळ्यांचा आवडता आहे का? मला आवडतो. चांगला आहे. आता याच्यामध्ये आजोबा, पहिला काय येणार? राहू मध्ये आजोबा. परदेश, फॉरेन, राजनीती, राजकारण, जेल, पोलीस स्टेशन, प्रेम म्हणालात ना सर? जेल, जेल, जेल म्हणजे आपलं कारागृह, बंधनयुग, त्याला आपण बंधनयुग बोलतो, कारागृह.
जेल म्हणजे कारागृह. जेल म्हणजे ते जेल नाही, हात बीत धुवायचं. पोलीस स्टेशन, गुंडा बदमाश, गुंडा बदमाश. त्यानंतर समाज विघातक प्रवृत्ती, समाज विघातक प्रवृत्ती. असामाजिक तत्व, असामाजिक तत्व. पहिला मी काय म्हटलंय, समाज विघातक प्रवृत्ती आणि असामाजिक तत्व. टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यानंतर रॉबॉट, कृत्रिम मानव, रोबोट, कृत्रिम मानव. आवाज काही ना करायचा. मृत्यू, पुढे काय, मृत्यू. मृत्यू. षडयंत्र, षडयंत्र. चालाखी, चालबाज बोलतो ना, चालाखी, चालाखी ते. राहू म्हणजे जीवनाची सुरुवात, जीवनाची सुरुवात. हॉस्पिटल, रस्ता, रोड, रस्ता. लोकांची गर्दी, भीड, गर्दी, भीड, लोकांची, माणसांची. सांसारिक मायाजाल, सांसारिक मायाजाल. म्हणजे आपण या सांसारिक मायाजालामध्ये काय गुरफटलेलो आहोत. आपल्यामध्ये मोह आहे, मत्सर आहे, मद आहे. त्यानंतर हार्डवेअर, जे आपण कॉम्प्युटरसाठी वापरतो, हार्डवेअर. सीबीआय, सीबीआय म्हणजे काय, क्राईम ब्रँच ऑफ इंडिया. सीआयडी म्हणजे ही सगळी पोलिसांची खाती आहे. त्यानंतर आपलं डोकं, आपलं डोकं म्हणजे काय, राहू आहे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर केतू, केतूमध्ये मामा येतो, भाचा येतो, मेवणा येतो, त्यानंतर आईचे आई वडील म्हणजे आपले आजी आजोबा, पण आईचे आई वडील. पुजारी, ज्योतिषी, रहस्य विज्ञान, तंत्र मंत्र, विज्ञान, तंत्र मंत्र.
वकील, याच्या आधी काय म्हणालात? आई वडील पुजारी, नंतर ज्योतिषी. ज्योतिषी आणि गुणविद्या पण चालेल ना सर? हा, रहस्य विज्ञान, गूढ विद्या. वकील, डॉक्टर, सर्जन, केमिस्ट, औषधाची दुकानं. केमिस्ट म्हणजे औषधाची दुकानं. जीवनाचा अंत. राहू हा सुरुवात आहे, तर केतू काय अंत आहे. कारण की राहू डोकं आहे आणि हे काय आहे, केतू काय शेपूट आहे. म्हणून जीवनाचा अंत. त्यानंतर डेड बॉडी, मृतदेह. अंत आहे ना जीवनाचं. एकदा आत्मा निघून गेला की काय आपण डेड बॉडी जातो. शव. संन्यासी. आता एक म्हणजे काय? संन्यासी. संन्यासी म्हणजे काय माहिती नाही? साधू, हा 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 संत, ज्यांनी संसाराचा त्याग केलाय. काल माझ्याकडे एक माझे क्लायंट म्हणा किंवा माझ्या विद्यार्थ्याची आई आलेली. ज्या विद्यार्थ्याला मी 12वीला त्याचं प्रायव्हेट ट्युशन घ्यायचो, त्याला पास केलेलं. 11वी नापास झालेला मुलगा होता आणि अशीच त्याची आई माझ्याकडे पत्रिका घेऊन आलेली, कोणाची आलेली. तर त्याने बोलता बोलता मला विचारलं की माझा मुलगा आता ना 11वीला नापास झालाय, 12वीला काय करू. मी बोललो बाहेरून बसवा. तर ते हसायला लागले. अहो 11वी नापास झालाय, 12वीला काय पास होणार, आणि 10वीला काय 47%. तर मी बोललो त्यात काय, पास होतात मुलं. चांगलं शिकवलं, त्यांना मार्गदर्शन केलं तर होतात. मी त्यांना असंच बोललो की मी घेऊ का, मी क्लासेस घेतो, मी घेतो. तर ते हसायला लागले, कशाला मस्करी करतात. बोललो नाही, बोललो माझा मेन प्रोफेशन तेच आहे. जे अडकलेले असतात, जे गरीब असतात, जे ढ असतात, अशांना पास करणं. आणि मग त्यांनी ओके बोलले आणि मी त्याला शिकवायला जायचो. मी ज्यावेळी शिकवायला जायचो त्यावेळी तो घरात झोपलेला असायचा. मग त्याची आई त्याला उठवायची, हे उठ, सर आले, सर आले. मग तो उठायचा, आंघोळ काय करायचा नाही, ब्रश बिश करायचा, बसायचा. आता सुरुवातीला झालं. नंतर मी येण्यापूर्वीच त्याची तयारी झालेली असायची. कारण की त्याला त्याच्या पद्धतीने शिकवायला सुरुवात केली, त्याचा एवढा इंटरेस्ट वाढला. 12वीला 58% मिळाले. त्यानंतर त्याने MBA केलं मार्केटिंग मध्ये. त्यात पण त्याने अबाव 90% मिळवले. त्यानंतर चांगल्या बँकेत कामाला होता. पण त्याच्या कुंडलीमध्ये एक असं कॉम्बिनेशन आलं की ज्याने त्याला विरक्तीकडे घेऊन गेला. बघा, एकुलता एक मुलगा आहे. वडील त्याच्या लहानपणी गेले, आईने लहानाचं मोठं केलं. ओके. तर काल त्या विचारा आल्या माझ्याकडे त्याची पत्रिका घेऊन आणि मला सांगायला लागल्या की हा आता घर सोडून गेलाय. कुठे गेला? वृंदावनला. MBA वगैरे कम्प्लीट केलं, चांगल्या नोकरीला लागलेला. आणि त्याला काय म्हणजे परिणाम झाला, तो वृंदावनला गेला आणि श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये वेडा झाला. तर तो काही खायचं जरी झालं ना, तरी समजा आपण त्याला बोलले हे घे बिस्किट, तर ते बिस्किटाला खाण्यापूर्वी काय करणार, त्याला पाणी बिणी सोडणार, श्रीकृष्णाला पहिलं देणार, नंतर आपण खाणार. समजलं ना? तर मी बोललो असं का झालं. आता विरक्तीकडे घेऊन जाणार कोण आहे? केतू, बरोबर की नाही. आणि या केतूची आणि गुरुची युती झाली आहे. कुठल्या भावामध्ये? अष्टम भावामध्ये. कोणाची? केतूची आणि गुरुची युती झाली आणि आता त्याची केतूची दशा चालू झाली. ओके. आणि तशी चालू झाली तशी तो त्या विरक्तीकडे झुकला. पण गुरु असल्यामुळे देवाच्या
काय झालं, सेवेमध्ये पण तो लागला. समजलं? आता तो मी वृंदावनमध्ये करणार, मी इथे येणारच नाही. तिथे भाड्याने काय घेतलंय, रूम वगैरे घेतलाय, काहीतरी दिवसाला कोणाची तरी काहीतरी कामं करायची, 400-500 रुपये बोलतात, कमवतो कधी नाही. आई बिचारी इथून त्याला भाड्याचे वगैरे पैसे पाठवते. म्हणजे अशा प्रकारे काय होते, हा केतू आहे तो आपल्याला काय करतो, विरक्तीकडे घेऊन जातो, संन्यासीपणाकडे घेऊन जातो. सर ही सेम स्टोरी आमच्या बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला आहे. एकुलता एक मुलगा आहे, MBA झालाय, बॉडी बिल्डर होता. आणि अचानक त्यांनी चिकन मच्छी वगैरे सगळं सोडलं, हा विरक्त झाला एकदम. आणि आता तो फक्त म्हणजे ते तिकडे सगळीकडे जाऊन आले, त्याचे वडील त्याला घेऊन गेले, पण त्या लोकांनी त्याला परत पाठवलं की तुझे आई वडील आहेत, तू इथे नाही राहू शकत म्हणून. आणि तो आता घरीच असतो. त्याची पत्रिका बघा, कॉम्बिनेशन. तो हा. थांबणारच नाही, आणि तो तो निघून पळून जाणार. हा तो कंटिन्यू 3 टाइम घरात भजन करत असतो, राधा राधा राधा. आणि कांदा लसूण काही खाणार नाही. मच्छी मटण तो सोडून द्या, कांदा लसूण पण त्याच्या जीवनात ते खात नाही, नाही. काहीच त्याची नाही खात तो. काल आलेली आई ती बोलत होती, मी त्याच्यासाठी कांदा लसूण सगळं सोडलं. तो असे तिथे होता त्यावेळी खायचे नाही. मच्छी मटण तर सोडूनच द्या, पण कांदा लसूण पण मी बंद केले. त्याचं संपूर्ण विरक्त. वडील आहेत, कामाला आहेत, म्हणून ठीक चाललंय त्यांचं. म्हणजे आता ही पण आई काय प्रायव्हेट म्हणजे ऑफिसला कामाला आहे, वडील सेल्स टॅक्स मध्ये कामाला होते, त्यांचे काय पेन्शन असेल ती. आता म्हणजे आईला आता आजार कोणाचा कायच नाही ना. हो, बरोबर. मग हो. असे हे कॉम्बिनेशन असतात. हे म्हणजे डिटॅचमेंट करतो ना, हा डिटॅच करतो तो हा सगळीकडून. हा पण हा. पण असले व्यक्ती पुन्हा हे होत नाहीत का, दशा पुन्हा बदलली? पुन्हा संसारात येत नाहीत ते. नाही येणार. झाला आता तो पडला बाहेर. अच्छा. आता पुढे संन्यासी बोललो, त्यानंतर कुठलीही गोष्ट कमी होत जाणे, कुठलीही गोष्ट कमी होत जाणे, किंवा गायब होणे. किंवा वाढणे. एक तर कमी होत जाते आणि गायब होणे, किंवा वाढणे, कमी जास्त होणे. त्यानंतर सेपरेशन म्हणजेच विभाजन, गोष्टींचं विभाजन करणं, सेपरेशन करणं. त्यानंतर कुत्रा, ज्यांचा केतू खराब असेल, राहू खराब असेल, त्यांनी कुत्र्याची सेवा करायची असते. त्यानंतर त्याग, म्हणजे त्याग वृत्ती, म्हणजे सर्वस्व सोडून देणं. जसं त्या पोराने सगळं सोडलंय, फक्त श्रीकृष्णासाठी जगतोय. सांसारिक मायाजालापासून विरक्त होणे, वेगळं होणं. सांसारिक मायाजालापासून वेगळं होणं, विरक्त होणं. जीत, जीत, जीत म्हणजे काय, विजय. झेंडा, झेंडा म्हणजे आपण लावतो ना झेंडा मंदिरावरती म्हणा, आपला भगवा म्हणा, तो झेंडा, विजयी झेंडा. ध्वज. ज्यांचा केतू खराब असेल त्यांनी कुठल्याही मंदिरात जाऊन उंच काय लावायचा असतो, झेंडा लावायचा असतो. सर झेंड्याच्या आधी काय म्हणालात? जीत, विजय, विजय, विजय. सरकारी नोकर, शासन, सरकारी नोकर, शासन, सरकार.
सूक्ष्म वस्तू, सूक्ष्म मायक्रो थिंग्स. आता राहू हा हार्डवेअर आहे, तर केतू हा सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर की आज आपण लॅपटॉपवरती, तुम्ही मोबाईलवरती काय करताय, आपण नेटद्वारे काय करतोय, मीटिंग घेतोय, हे सगळं सॉफ्टवेअर मध्ये झूम, बरोबर की नाही. तर ते सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर पासवर्ड, काय काय? पासवर्ड पासवर्ड तुम्ही पासवर्ड ठेवता ना मोबाईलला. त्यानंतर केतू हा मोक्षाचा कारक आहे, मोक्ष कारक. त्यानंतर केतूच्या अंतर्गत काय काय येते, मंदिर येते, चर्च येते, गुरुद्वारा, मस्जिद, चर्च, हे सगळी धार्मिक ठिकाणं ही केतूच्या अंतर्गत येतात. आश्रम, त्यानंतर आपल्या घरातले कोपरे, कोणे, घरातले कोपरे, आणि सापाची शेपटी. तर हे झाले आपले एकूण नवग्रह आणि त्यांच्या अंतर्गत येणारी त्यांची ही माहिती, किंवा त्यांचे हे काय झाले, कारकत्व. ओके, आता आपण काय करणार आहोत, एक एक ग्रहाची 12 भावांमध्ये मिळणारी फळं काय ती आपण पाहणार आहोत. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की भृगुनंदी नाडीमध्ये पहिला जो काय मान आहे तो कोणाचा दिलाय, गुरुचा. कोणाला दिलाय, गुरुला. ओके, आता गुरुवर तुम्ही वर्षाचं फलादेश पण देऊ शकता. गुरु एका राशीमध्ये किती महिने असतो, 13 किंवा 12 एक वर्ष असतं ना. वक्री असेल तर थोडा काळ जास्त होतं ना, वक्री असेल तर काळ जास्त होतो. 12 ते 13. हा, 12 ते 13. आता मी नंतर कधी तुम्हाला सांगेनच. आता गुरु ज्या राशीमध्ये येतो, आता वृषभ राशीमध्ये आहे ना सध्या गुरु. ओके, सध्या गुरु वृषभ राशीमध्ये. मे मध्ये आलो. तर काय करावं माहितीये, गुरु असणार वृषभ राशीमध्ये, पण काय करायचं की आता पहिला महिना आहे, तर पहिला महिना आपण गुरुला वृषभ राशीसाठी देऊन टाकायचा. दुसरा महिना मिथुन, तिसरा कर्क, चौथा सिंह, असं त्याला गोल फिरवायचं. ओके, आणि त्या भावांमध्ये जसं आपण महिने वाईज त्या गुरुला फिरवत जाऊ, तर त्या ज्या ज्या भावांमध्ये जे जे ग्रह असतील, ओके, त्यानुसार तुम्ही समोरच्याला प्रेडिक्ट करू शकता. फास्ट अँड स्पीडी प्रेडिक्शन करायची पद्धत आहे. गुरुला फिरवायचं. ओके, की मग तुम्हाला प्रेडिक्शन पण करता येते. ठीक आहे, आपण ते बघूच नंतर. आता आपण पुढे जाऊया, गुरुपासून सुरुवात करूया. ओके, आता कारकत्व आपण पाहिलेली आहेत. आता गुरु हा आपला काय, आत्म्याचा कारक आपण स्वतः आहोत. ओके, म्हणून भृगुनंदी नाडीमध्ये गुरुला काय केलेलं आहे, पहिलं स्थान दिलेलं आहे. समजा गुरु प्रथम भावामध्ये असेल, काय असेल, गुरु प्रथम भावामध्ये असेल, तर
ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती 30 किंवा 35 नंतर जाड होते. आता प्रत्येक जण आपली पत्रिका ओपन करून बसेल. मी राशी कुठलीही असून दे, ओके. समजा गुरु प्रथम भावामध्ये असेल तर अशी व्यक्ती तरुणपणात जरी सडपातळ असेल तरी पण ती 30 आणि 35 नंतर जाड होतेच, मग पुरुष असो किंवा स्त्री असो. एनीबडी? कोणी आहे का? गुरु लग्नात आहे. एक मिनिट बघा पत्रिका. आता पत्रिका बरेच जण ओपन करून बसतील. एक मिनिट. कोणाच्या पत्रिकेमध्ये आहे का गुरु प्रथम भावामध्ये आणि ज्याचं वय 30-35च्या वरती गेलंय आणि ते जाड झाले? कोणी आहे? हो कोण? सर, माझी बहीण आहे, धाकटी बहीण. ऑब्झर्व केलं का त्याला त्यांना? हो केलं ना, देऊन आता ठेवा. तब्येत सुधारली. समजा गुरु प्रथम भावात असेल तर जातकाला किंवा जातकाच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला मूतखड्याचा त्रास होतो. कशाचा त्रास होतो? मूतखड्याचा त्रास होतो. त्यातल्या त्यात 90% किडनीचा मूतखडा होतो. एक तर जातकाला तरी होईल किंवा जातकाच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीला. 90% किडनीचा होईल आणि 10% गाल ब्लॅडर. आता हा सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अजून एक महत्वाचं नियम जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल नसेल काय माहिती नाही. लग्नामध्ये जे ग्रह असतात त्यांचं दान कधीच करू नये. लग्नामध्ये जे ग्रह असतात त्या ग्रहांच्या वस्तूंचं दान कधीच करू नये. त्याने तो ग्रह वीक होतो. हे आपले कॉमन रूल आहे, ते मी तुम्हाला सांगतोय. समजा कोणाच्या कुंडलीमध्ये आता गुरुच आहे प्रथम भावात, तर त्यांनी पिवळ्या वस्तू दान करू नये. चण्याची डाळ म्हणा, पिवळी वस्त्र म्हणा, मग त्यांचा गुरु काय होईल? वीक होईल. मंदिरात दान करणं वेगळा, व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला करू नका. समजलं? 3 जणांना दान केलेलं म्हणजे काय ते हे मानलं जात नाही, अग्राह्य मानलं जात नाही. म्हणजे मंदिरात दान केलेलं, ओके, गाईला दान केलेलं आणि कुत्र्याला दान केलेलं, ओके. मग यांना काही दान करू शकतात, ते ग्राह्य आहे. काय काय बोललो? मंदिर, गाय आणि कुत्रा. ओके, 2 झाले आपले गुरुचे. म्हणजे मंदिर गाय आणि कुत्रा यांना दान केलेलं चांगलं असतं. चांगलं असते. आणि मंदिरात पण कोणाला दान करू नये सांगतो सर. त्यांच्या लग्न फक्त कुंडलीमध्ये व्यक्तीला
व्यक्तीला करू नये. ज्यांच्या आता लग्न कुंडलीमध्ये गुरु आहे प्रथम भावात, तर त्यांनी गुरुची संबंधित वस्तू दान करू नये कोणाला, व्यक्तींना, भिकाऱ्यांना. समजलं ना? आता सर्वसाधारणपणे गुरु ज्यांच्या लग्नात असतो त्यांना पहिला मुलगाच होतो. कोणी आहे? मी गुरु ज्यांच्या लग्नात असतो अशा व्यक्तींना पहिला अपत्य हे मुलगा होते. हो सर. अजून कोण आहे? सुतिका आहे का? सुतिका नाही, बहुतेक. अजून कोणी आहे? एक कॉल आहे. त्यानंतर त्यांच्या लग्न कुंडलीमध्ये पहिला स्थानात लग्नात गुरु असतो अशा व्यक्तींना हातावर हात ठेवून बसण्याची सवय असते किंवा पायावरती पाय ठेवून. हो सर. कोण बोलते हो? मी म्हणले. म्हणजे तुम्ही आता झालात ज्योतिषी. तर उद्या तर काय खरं नाही. तर हे झाले प्रथम भावातील गुरुचे सूत्र, काही महत्वाची सूत्र ज्याने तुम्ही. आता याच्यावर अजून एक फायदा काय होतो माहितीये, बऱ्याच वेळा काही लोक बघा, माझं टायमिंग चुकीचं आहे किंवा मला वेळेबद्दल नीट माहिती नाही पण मी पत्रिका काढली आहे, तर ते तुम्हाला चेक करणं सोपं जाणार आहे. ओके, तुम्ही हे जे काय मी प्रत्येक ग्रहाचे 12 भावातले काही फळं सांगतोय किंवा युती सांगतोय पुढे जाऊन, तर त्यावरनं तुम्ही त्या माणसाची पत्रिका योग्य आहे की चुकीची आहे हे पण चेक करू शकता. इव्हन जे कोणी कॉल सेंटरमध्ये काम करतात त्या लोकांना तर हार्डली 2 ते 3 मिनिटांमध्ये प्रेडिक्ट करायचं असते. तर त्याला चेक करण्यासाठी तुम्ही हे काय करायचं आहे, प्रत्येक ग्रहाची ही लक्षणं आहेत ती पाठ करून ठेवायची. ओके, एकदा काय तुमच्या समोर क्लायंट आला, त्याला हे जरा तुम्ही 2-3 मुद्दे टाकले, अरे आपके प्रथम भाव में गुरु है तो आपके घर में ऐसा है क्या, किसी को स्टोन की बीमारी है क्या, आणि तो एकदा हा हा बोलत गेला की तुम्ही तिथे जिंकला. मग तिथे तो तुमच्या बरोबर 2 नाही 20 मिनिटं पण घालवेल. ओके, समजा द्वितीय भावात गुरु असेल, कुठे द्वितीय भावामध्ये गुरु असेल, तर अशा व्यक्तींच्या, म्हणजे समजा पुरुष जातक असेल तर पुरुष जातकाचं किंवा स्त्रीचं पण, ओके, त्यांची पत्नी किंवा पती हे त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असतात. अराउंड 10 इयर्सचा तो डिफरन्स असतो. पत्नी म्हणा, प्रेमिका म्हणा, यांच्यामध्ये वयाचं अंतर जास्त असते. पुरुषांच्या बाबतीत बघायचं झालं तर पत्नी त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असते आणि लग्न झाल्यानंतर समजते त्यांना. त्यांच्या द्वितीय भावामध्ये गुरु बसलेला असतो त्यांना रात्रीची उशिरा झोप लागते. उशिरा म्हणजे आफ्टर 1-2 नंतर. त्यानंतर ह्या लोकांनी किती प्रयत्न केले पैसे बचत करायची, तरी पण त्यांचे पैसे बचत होत नाही. त्यांचा गुरु द्वितीय भावात असतो. सर, आता हे प्रथम भावात पण सेम म्हणजे मॅच होत आहे, तर सेकंड भावात पण मॅच होतं, मग कसं काय होणार ना? कोणाचा आहे गुरु सेकंड भावात?
आता मला तुम्ही जे सांगताय मला त्यातलं नाही एवढं समजलं, हम्म. पण जे सांगताय ते असं जुळतंय तसं. होणार. आता मग प्रथम भावात पण ते दुसरं द्वितीय भावात पण येणार का ते? हा, द्वितीय भाव त्यांचा गुरु असणार. हो का? हा, आता गुरुग्रह हा एकाच ठिकाणी बसलेला असणार ना तुमच्या पत्रिकेत, हा. बरोबर की नाही? हो. आता तुमच्या पत्रिकेत पहिल्या भावात बसला, तुम्हाला पहिला मुलगा झाला, बरोबर? हो. तुम्ही हातावरती हात किंवा पायावरती पाय ठेवून बसता, बरोबर की नाही? पुढे जाऊन मुतखड्याचा त्रास पण होईल तुम्हाला, किंवा तुमच्या घरात कोणातरी झालेला पण असेल. माझ्या पुतण्यांना झालं, मला नाही. झालंय ना? माझ्या झालंय ना कोणाला? पुतण्यांना झालं. हो, हा. पुतण्यांना. म्हणजे हे सगळे आस्पेक्ट तुम्हाला मॅच झाले विदाउट. हो. आता इथे मी तुमची राशी कुठली आहे, गुरु किती डिग्री होती हे पाहत नाहीये. ओके, हा. समजलं? आता त्यांच्या पत्रिकेत द्वितीय भावामध्ये गुरु असेल, त्यांना पण सेम काय मिळणार? फळ मिळणार. ओके, मग आता हे माझ्या पत्रिकेत प्रथम भावात पण द्वितीय भावात पण असू शकतो काय? गुरु? नाही, प्रथम भावात तुमच्या पत्रिकेत. ओके, आता द्वितीय भाव पण जुळतोय ना? जुळतोय ना, मग ते डिग्री बघावी लागते. काही वेळा तुमच्या जन्मकुंडलीमध्ये जर गुरु वक्री असेल किंवा म्हणजे 5 अंशापेक्षा कमी किंवा त्याचे काही नियम आहेत ते तुम्हाला माहिती नाही. ज्यांनी ॲस्ट्रो वास्तू शिकलंय, रेट्रो म्हणून आहे त्याच्यामध्ये वक्रीचे नियम आहेत. ओके, ते इथे लागतात. ओके, म्हणजे 0 to 2.5 किंवा 27 to 30 असा एक नियम आहे आणि वक्रीचा. ओके, किंवा 2 आणि 12 याचा नियम तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे, ते कधीतरी पुढे बघू. त्यानंतर तृतीय भाव. तृतीय भाव समजा तृतीय द्वितीय भावामध्ये भाव एवढंच आहे? हॅलो, द्वितीय भाव एवढंच ना? नाही, द्वितीय भाव झाला. हो, एवढंच ना? हा. म्हणजे जातकाची पत्नी की तेव्हा हा. पत्नी वयाने होते आणि सेविंग होत नाही त्यांची, बरोबर ना? नाही होत. पहिलं काय सांगितलं की पत्नी किंवा प्रेमिका वयाने जास्त असते. ओके, त्यानंतर रात्री उशिरा झोप लागणं आणि सेव्हिंग होत नाही. मी 2, 3 किंवा काही ठिकाणी 4 असे सांगत जाणार आहे. ओके, आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्यावरनं त्या जातकाचा पत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. तृतीय भाव. तृतीय भाव जर गुरु असेल तर ह्या लोकांच्या घरामध्ये तुटलेली छत्री असते. तृतीय भावात गुरु तुटलेली छत्री, तुटलेल्या छत्र्या, छत्री पावसाळ्यात वापरतो त्या. कोणाच्या आहे का तृतीयामध्ये गुरु? येस, नो? त्यानंतर तृतीय भाव जर गुरु असेल तर यांच्या घरात कधी ना कधीतरी बिछाण्याला, आपण झोपतो ना त्या बिछाण्याला आग लागलेली असते. एकदा तरी आग लागलेली असते. त्यानंतर चतुर्थ भावातील गुरु. चतुर्थ भावामध्ये पण काय सांगितलंय तर या लोकांच्या पण घरामध्ये तुम्हाला तुटलेली छत्री आढळणारच, मिळणारच. त्यानंतर चतुर्थ भावात ज्यांचा गुरु असतो अशी लोक आपल्या आईच्या सांगण्याने आपल्या पत्नीला त्रास देतात, तिच्याशी भांडण करतात, तिला मारतात. चतुर्थ भावातील गुरु आईबद्दल प्रेम निर्माण करतो, अतिप्रेम, आणि त्या प्रेमापायी तो काय करतो, आपल्या पत्नीला मारतो, तिच्याशी भांडण करतो.
त्यानंतर पंचम भाव, पंचम भावातील ज्यांच्या पंचम भावात गुरु असतो अशा लोकांच्या घरात कोणी ना कोणीतरी एखादी व्यक्ती एकतर शिक्षक असते किंवा क्लास घरामध्ये चालवणारी असते किंवा क्लासेसला शिकवणारी असते. पंचम भावामध्ये त्यांच्या गुरु असेल अशा व्यक्तींच्या घरात एखादी तरी व्यक्ती शिक्षक असते किंवा ती क्लासेस चालवत असते. त्यानंतर पंचम भावात ज्यांचा गुरु असतो त्यांचे दात एकतर पिवळे असतात. कसे असतात? पिवळे असतात. म्हणजे तुमच्याशी कोणी व्यक्ती बोलायला आला आणि त्याचे दात जर पिवळे दिसले तर तुम्ही त्याला पटकन सांगू शकता की तुझ्या पंचम स्थानामध्ये गुरु आहे का, किंवा त्यांचे दात सर असं असं बोललं तर समोरच्याला थोडी कळणार आहे की आपला भाव काय आहे, पंचम भाव हे कसं आहे काय काय. काय समोरच्याला कळणार नाही ना की नक्की तो आपण जाऊन काय घरी बोलतो. बसेल, तो घरी जाऊन बघेल. समजलं? ओके, त्याला सांगायचं तुझ्या असं असं आहे, जाऊन बघ. किंवा ह्या लोकांचे दात लवकर पडतात. हम्म. ओके, एक तर पिवळे असणारच. समजा पिवळे जर नसतील तर त्यांचे लवकर दात पडलेले असतात तरुण वयामध्ये. त्यानंतर माझा एक जातक होता, त्याचा गुरु पंचमत होता आणि त्याचं लग्न ठरलं आणि त्याचे सगळे दात हालायचे. त्याने लग्नाच्या आधी सगळे दात फाडले आणि आर्टिफिशियल दात लावून घेतले. कवळी. समजलं ना? त्यानंतर पंचमात ज्यांचा गुरु असतो त्यांच्या घरातून सोने चोरीला गेलेले असते किंवा हरवलेलं असते. एकदा तरी त्यांच्या घरातून सोनं चोरीला जाते किंवा हरवलं जाते. कोणी कोणी पत्रिका काढून ठेवलेत आपल्या समोर, काढले आहेत काय? यस नो? हो सर. कोणाचा आवाज येतोय? तुम्ही सर. सोनल, हो. का तुमचा अजून गुरु आला नाही वाटतो? गुरुचा आला ना द्वितीयमध्ये गेला. मग काय सांगितलं नाही? रात्री झोप उशिरा लागणे, सेविंग न होणे, या सर्व गोष्टी घडतायत. झालात तुम्ही ज्योतिषी झालात. आता नशीब वकील साहेब बसले नाहीत, त्यांनी आताच पासून सुरुवात केली असते. ठीक आहे, आता षष्ठ भाव. आवाज माझा क्लिअर येतो की नाही सांगा मला. षष्ठ हो भाव. सर, क्लिअर. आता षष्ठ भाव जर गुरु असेल तर कुठल्या ना कुठल्या म्हणजे घरातील कोणत्या ना कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेला असतो. आता इथे एक अजून लक्षात घ्या, सॉरी, हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेला असतो. आता या काही घटना आहेत ना, समजा आता तुमच्याकडे एखादा तरुण व्यक्ती आला तर त्याच्या जीवनात काही वेळा उशिरा पण घडते. तसं आता माझ्या बाबतीत माझ्या षष्ठामध्ये गुरु आहे हे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. तर माझ्या सख्या भावाला गेल्या वर्षीच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालं. ओके, म्हणजे हे तुम्हाला काही वेळा गोष्टी उशिरा पण घडतील तुमच्या जीवनात किंवा जातकाच्या जीवनात. ओके, काही जण आता बोलतात हे तर आमच्या बाबतीत झालं नाही, पण हे पुढे घडेल. समजलं? तसंच षष्ठात गुरु असेल तर डायबिटीस हा आजार होतो. डायबिटीस
त्यानंतर तर जातकाला होतो की घरातील कोणालाही? जातकाला, डायबिटीज जातकाला. जातकाला. हम्म. आणखीन एक कावीळ पण होते. कारण की शुक्र हा पिवळा रंगाचा कारक आहे ना. रक्त काय होते? पिवळं होते. माणूस पिवळा होतो. त्यानंतर कोणी आहे का षष्ठातला गुरु? आता मी तर आहे सांगितलं. त्यानंतर जातकाच्या घरातील सोने चोरीला जाणे किंवा हरवणं. जातकाच्या घरातील सोने चोरीला जाणे किंवा हरवणं किंवा विकलं जाणं पण होते. समजा जातकाचे वडील व्यवसाय करत असतील तर जातक 34 वर्षानंतर आपला स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करू लागतो. म्हणजे वडिलांपासून वेगळा होऊन स्वतंत्र व्यवसाय करू लागतो. षष्ठ भाव झालेला आहे. सप्तम भाव, कोणाचा आहे का सप्तमात गुरु? सप्तम भावात गुरु, ज्यांच्या सप्तम भावात गुरु असतो त्यांच्या घरात वजन काटा असतो, मोजायचा, वजन करायचा किंवा वेग मशीन. हा झाला 1. 2. जातकाच्या वडिलांना दम्याचा किंवा श्वसनाचा आजार असू शकतो. जातकाच्या वडिलांना दम्याचा किंवा श्वसनाचा आजार असू शकतो. तसेच पुढे जातकालाही दम्याचा आजार होऊ शकतो. त्यानंतर ज्यांच्या सप्तमात गुरु असेल अशा व्यक्तींनी कधीही मंदिर बनवू नये घराच्या बाहेर. आपल्या घरातलं मंदिर वेगळं, घराच्या बाहेर बनवतो ना आपण मंदिर, तर तसं मंदिर बनवू नये. त्याने त्याचा काय होतो? जीवन बर्बाद होते. सप्तमात गुरु असेल तर त्यांनी घराबाहेर कधीही देवालय मंदिर बनवू नये किंवा मदत करू नये. माईक कोणाचे चालू आहे? अष्टम भाव, अष्टम भावात जर गुरु असेल तर अशी व्यक्ती किंवा जातक आपल्याबद्दल बाहेरच्यांना कुठलीच गोष्ट समजून देत नाही. तो काय करतोय याचा कोणालाच ठाव ठिकाणा तो लागू देत नाही. दोन, खूप नाजूक हृदयाच्या या व्यक्ती असतात.
नवम भाव, नवम भावात जर गुरु असेल, नवम भावात जर गुरु असेल तर जातक एखाद्या कोपऱ्यामध्ये, घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आपलं मंदिर, घरातलं मंदिर बनवतो किंवा देवारा लावतो. म्हणजे मध्ये भिंतींना वगैरे लावलेलं नसणार, तर कोपऱ्यामध्ये तो मंदिर बनवून ते लावणार. तसेच नवम भावातील गुरु असलेल्या व्यक्तीला पैसे साठवण्याची आवड असते, म्हणून तो घरात पैसे साठवायचं काय, ती पेटी म्हणा किंवा मिंटी म्हणा, बरोबर की नाही, अशी आणून ठेवलेली असते त्याने. आता तुम्ही बोलाल की 45 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलंय मातीची काय आणा, मिंटी आणा, माहिती आहे ना, त्याला पिवळा कलर मारा आणि कुठे ठेवा, पैसे टाकून साऊथ वेस्टला ठेवायला सांगितलंय ना, वरती. मग आमच्या काय घरी सर? सगळ्यांना हा हो काय हो मिनिटे? मी उपाय सांगितलेला आहे तुमची सेव्हिंग आता काय वाढवण्यासाठी. बोललात सर? तो आमचा 45 दिवसांची कार्यशाळा झाली, त्यात पैसा ओके वाढवण्यासाठी ओके. आपण एका हा. पदावरती मातीची पैसे आपण साठवतो ना, त्याचं हे हा मिळतं हा. पात्र, हम्म. ते ठेवायचं असते पिवळा रंग मारून, बरोबर की नाही. तर त्यांच्यासाठी हा ओके. नियम लागू पडणार नाही. हा, हा. नाही, अनुराधा मॅडम बोलतील असं कसं सर, बरं. दक्षिण ते दिशेला मी बरोबर आहे ठेवलाय. sir. हा, मी दक्षिण बरोबर आहे. दिशेला ठेवलाय. दक्षिण नाही, साऊथ वेस्ट. तिची पद साऊथला आहेत, ठेवायचं आहे. पद आहेत, पद आहेत, पद परफेक्ट. ओके ओके ओके. हा. ओके, ठीक आहे, वेस्टला पण सेव्हिंग आहे. आता दशम भाव, दशम भावामध्ये गुरु असेल तर, आता दशम भावात जर कोणाचा गुरु असेल तर अशा लोकांच्या घरावर, घराच्या भिंतींना, समजा गच्ची असेल तर गच्चीवरती पिंपळाचं झाड येतेच, किंवा पिंपळाचं झाड नसेल, सॉरी गच्ची नसेल तर भिंतींवरती पिंपळाचं झाड येते. आता तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असाल, चाळीमध्ये राहत असाल तर त्या तुमच्या घराच्या भिंतींना ते झाड उगवणार. दशम भावामध्ये गुरु असलेल्या व्यक्तीच्या. आणि असं उगवणार ना, ते आपल्या हाईट पेक्षा, उंचीपेक्षा वरती उगवते. दशम भावात ज्यांचा गुरु असतो त्याचे आपल्या पित्याबरोबर, आपल्या वडिलांबरोबर मतभेद असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ही लोक कोणाचं चांगलं करायला गेली तर त्यांची बदनामी होते. हे एखाद्याचं चांगलं करायला, भलं करायला गेली तर उलटी त्याचीच बदनामी होते. समजलं? कोणाचं आहे का दशमामध्ये गुरु? तुम्ही काय सांगत नाही, बोलत नाही. मुलीच आहे, माझ्या मुलीचा. मुलीच आहे. मग काय काय पट्टे घ्यायच्या मधनं, अजून लहान असेल मग ती, पण पिताशी मतभेद आहेत, हो ना अनुराधा मॅडम? हो आहे आहे. तुम्हीच मागे मला बोललेलात बघा, हो माझ्या मुलीचं पटत नाही वडिलांबरोबर, बरोबर ना? हो आलं की नाही? हो. आता पिंपळाचं झाड कुठे आहे ते बघा, शोधा. नाही, घराजवळच आहे सर, आहे ना? कुंडीतच आले. ठीक आहे. हा, ऐका ना, हम्म. एक विचारू, यातलं सर्वच मॅच होईल असं नाही ना? पण 90% त्यांचं पण बऱ्यापैकी हा. होणारच. 90
9% होतात. आता हे नवमात गुरु सांगितलं ते एखाद्या जातकाच्या कोपऱ्यात देवघर असू शकते किंवा असतं तो मंदिर बांधतो. हा हे एक मॅच होत आहे. पण हम्म. सेकंड जे सांगितलं पैसे साठवण्याची आवड हे मॅच होत नाहीये. म्हणजे असं होऊ शकतं हा, होऊ म्हणजे शकतं. 90% तरी मॅच होऊ शकतं. ओके. हे बघा, मी काय बोललोय, काही गोष्टी ह्या वयानुरूप पण बदलतात. ओके. बरोबर. आता जसं मी त्या मुलाचं हा, सांगितलं, बरोबर. बरोबर की नाही, की केतूची बरोबर. महादशा येण्यापूर्वी तो मुलगा होता, तो सगळं व्यसन करायचा, मजा करायचा. ओके. पण आफ्टर फ्रॉम केतू त्याचा विरक्ती, हे असं झालं की नाही, म्हणजे हो सर. हे घडणारं असते. आता माझ्या भावाचं मी तुम्हाला सांगितलं, मी ज्यावेळी एज ऑफ 49 होतो त्यावेळी त्या अटॅकने गेला. म्हणजे मी 49चा असतो, म्हणजे उशिरा घडली ना. हे जर मला कोणी 10 वर्षापूर्वी सांगितलं असतं की तुमच्या घरात कोणी हृदयविकाराने गेलं आहे का, तर मी काय बोललो असतो, नाही. समजलं. नाही, नेमकं तो गेल्या वर्षी गेला. तर काही घटना ह्या उशिरा पण घडतील, म्हणजे त्यांना एक त्याचा काय मिळेल, अंदाज येईल. समजलं ना. एकादशी भाव, आज आपण फक्त गुरुच घेणार आहोत. आज जरा आपण स्लो चाललो. ओके. पण हा तुमच्या ह्याच्यामधला पार्ट नव्हता, तो मी एक्स्ट्रा देतोय. चालेल ना? आवडते ना तुम्हाला? हो चालेल की सर. सगळ्यांनी येस नो काय ते मला कळवा, की मी हा हो सर. हो सर. हो. बोनस कोणाला नको असतो. बरोबर. एकादश भाव, जातक जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा त्याच्यासमोर कोणाची ना कोणाचा तरी मूत्रदेह, प्रेतयात्रा येतेच. म्हणजे मला तर सांगितलेलं माझ्या गुरुंनी की टक्कर होते मृतदेहाशी. ओके. म्हणजे एखादा भाव वाल्यांना म्हणजे आठवड्यातून एकदा तरी असं होते. क्वचित नाही. आपल्या बाबतीत कसं कधीतरी रिअरली अशी आपल्या समोर येते, पण ह्या व्यक्तींच्या बाबतीत ना आठवड्यातून एकदा दोनदा तर होतेच एकादश भावामध्ये. म्हणजेच एकादश म्हणजे कुठला, 11वा. आम्ही त्याला एकादश बोलतो. त्यानंतर 2, या व्यक्तींना श्वासाचे विकार असतात. 3, या जातकाची मुलं यांच्या काही कामी येत नाही, हे त्यांना कधीच मदत करत नाही किंवा बघत नाही. त्यामुळे काय म्हणाला? ह्या जातकांची मुलं यांना कधीच उपयोगी येत नाही, कामी येत नाही, म्हणजे मदत करत नाही किंवा पाहत नाही. त्यामुळे एकादश भावामध्ये असलेला जातक कोणी आला तर त्याला सांगायचा, बाबा वृद्धापकाळाच्या दृष्टीने काहीतरी काय करून ठेव, सोयी करून ठेव. बारावा भाव, द्वादश भाव, त्याला आम्ही द्वादश भाव बोलतो. कोळ्याची जाळी असतात, कोळाष्टक, ही यांच्या घरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात दिसतात किंवा असतात. त्यांच्या तर काय म्हणाला? द्वादश भावामध्ये गुरु असतो. या लोकांच्या घरामध्ये कोळाष्टक, कोळ्यांची जाळी भरपूर प्रमाणात असतात किंवा ती दिसतात. दोन, ही लोक विनाकारण खर्च करत असतात, उधळी असतात. विनाकारण खर्च करणारी उधळी. तर अशा पद्धतीने हे झाले गुरुचे 12 भाव. गुरु या 12 भावांमध्ये, हा
सर अष्टम भावाचं एकदा सांगा ना. कोणाचं? अष्टम भावामधलं. अष्टम भाव, गुरुचं हम्म. अष्टम भाव. ओके, हा. सांगतो. सप्तम अष्टम. अष्टम भावात असेल तर असं जातक आपल्याबद्दल बाहेर कोणाला काही समजून देत नाही. त्याला आपण आतल्या गाठीचं बोलतो ना. आणि ह्या लोकांचं हृदय खूप हळवं असते, सॉफ्ट असते, नाजूक असते. बघा, ते आहे आतल्या गाठीतले, पण हृदय कसं आहे? हळवं आहे, नाजूक आहे, सॉफ्ट आहे. तर अशा पद्धतीने हे आपले झाले 12 भाव. आणि या 12 भावांची, गुरुची 12 भावांमधली काय झाली? फळं. तर तुम्हाला काय वाटते की या कार्यशाळेमध्ये तुम्हाला काय नवीन मिळते आहे की नाही? हो सर, भरपूर नवीन मिळते. हो, हो सर. खूप छान माहिती मिळतीये. हे आम्हाला माहित नव्हतं. आता आपल्याकडे ज्योतिषी पण आहेत, सुनील शिंदे आहेत, मंगला थोरात आहेत, सोनल मॅडम. सोनल अरे मॅडम आहेत. बापरे. सगळे शास्त्री आहेत. विषय मला या शास्त्रींच्या समोर बसून शिकवायचं म्हणजे भीती वाटते. असं काय म्हणताय सर, तुमच्या समोर बसून आम्हाला भीती वाटते असं झालं नाही की. हो. हा, हा, हा. तर शेवटी तुम्ही गुरु आहात आमचे. अरे हा. तुम्ही पण एक विद्यार्थीच आहे ना. मी तुमच्याकडनं शिकतो, तुम्ही माझ्याकडनं शिकता. आता माझ्याजवळ सुनील शिंदे आहेत, तर बऱ्याच वेळी मी त्यांचं पण गाईड घेतो. काही पत्रिका आल्या की क्लिष्ट असतात, तर ते पारंपरिक शिकले, मी केपी वाला आहे. ओके, हा. तर त्यांचा पण मी म्हणजे हे घेतो, किंवा ते माझ्याकडनं घेतात. केपी प्रमाणे काय असू शकते, म्हणजे असं देवाणघेवाण आमचं चाललेलं असते. मी तर बोलतो की आपला एक चांगला बरोबर. ग्रुप तयार केला पाहिजे. त्यामध्ये आपण अशी देवाणघेवाण, फक्त देवाणघेवाण ज्योतिषाची घ्यायची, बाकी किंवा वास्तूची घ्या, किंवा अजून मी माझ्याकडे बरेच असं नवीन नवीन नॉलेज मी घेत असतो आणि ते देण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर की नाही? आणि ते पण कमी याच्यात. त्यांच्यासोबत करावा. तर ते मी तुम्हाला शेअर करत असतो. बरोबर की नाही? आज मला खरं बघा, 35 कॉम्बिनेशन युतीची मी शिकवली असते ना, तरी पण तुम्ही वेडे झाला असतात. एवढं मी काय लिहून देतो तुम्हाला. पण मी हे ऍड केलं का, तर मला वाटलं नाही, तुम्हाला हे दिलंच पाहिजे. काही तुम्ही सगळी चांगली लोक आहात, एक शिकण्याची आवड आहे तुमच्यामध्ये, तर आपण देऊया. आणि तुमच्या तर मग प्रोफेशन बनवा ना ग्रुप. काय? आपला ग्रुप बनवा ना मग. हा, बनवूया ना. आपलं तर एक आपले रेग्युलर असतात ते. आपले ऍस्ट्रो वास्तू आहे, त्यानंतर 45 देवता आहे, सगळेच ग्रुप आपलेच आहेत. नाही, एक स्पेसिफाय ग्रुप बनवा. नाही तर हा त्यात एक आपण ग्रुप लोकच बनवा, असू. देवाणघेवाण जसं तुम्ही हा, म्हटलात. कोणाला हा, काही हा. वाटलं तर विचारू शकतो ना, एकमेकांचे हा, सल्ले घेऊ विचारू. शकतो. तसं आता हो. मला डायरेक्ट फोन करून विचारणारे भरपूरच आहे. सोनल मॅडम आहेत, सुनील शिंदे आहेत, काही वाटलं काय विचारतात कधीही. बरोबर की नाही? कधी काही वेळा मी फोन नाही उचलला तर मी काही वेळाने करतो त्यांना. हा, अनुराधा मॅडम आहे, बिनधास्त कधी कोणी विचारू शकते. काय माझा हेतू काय आहे की सगळ्यांनी आपण पुढे जाणार. आणि मी काय सांगतोय, तुम्ही जे माझ्याकडे शिकलात ते तुम्ही शिकवायला सुरुवात करा, पण पैसे घ्या, फुकट नका. ओके? कारण की आता तुम्हाला मी काय सांगितलं, आता काही बरेच जण नवीन आहेत आपल्याकडे. तर आपले 140 कोटी काय आहे पॉप्युलेशन आहे. आणि आता ज्योतिषांची म्हणा, या सल्लागारांची मदत सगळ्यांना लागणार आहे. कारण की आताचा येणारा काळ कसा आहे, कठीण आहे. बरोबर की नाही? तर त्यामध्ये लोकांना आपण सल्ले देणं किंवा शिकवणं, या ज्ञानाबद्दल माहिती करून देणं हे फार गरजेचं आहे. शेवटी आपलं एक उपजीविकेचं पण हे साधन आहे. त्यामुळे प्रत्येकाने काय करा, हे शिका आणि दुसऱ्यांना शिकवा, पण फुकट शिकवू नका. कारण की शेवटी ही एनर्जी आहे. ओके, त्याचं एक्सचेंज झालं पाहिजे. ओके, कारण की फुकट घेतल्याने त्याचा उपयोग होत नाही. तर आज आपण गुरुचं घेतलेलं आहे, आणि मग उद्या आपण काय करणार, पुढचे ग्रह बघणार आहोत. ओके, याला आपल्याला 3 दिवस जातील. त्यानंतर आपण काय करू, कुठले ग्रह घेऊ, कॉम्बिनेशन घेऊ. म्हणजे एकूण आपला 5 ते 6 दिवसात आपला हा कोर्स कम्प्लीट होईल. ओके, तुमच्यापैकी कोणाला अजून तुमच्या कोणी मित्र मैत्रिणी असतील, त्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांना सांगा बाबा करा. कारण की हा मी एकदाच घेईन, पुढे घेईन किंवा न घेईन काय सांगता येत नाही. ओके, आणि काय ह्याचं काय कॉस्टिंग जास्त नाही, 200 रुपये आहे. खरं म्हणजे ह्याचे 2000 रुपये घेतात, मिनिमम 2000 आहे, ते पण फक्त युतीसाठी, आणि ह्याचे वेगळे आहेत. ओके, म्हणजे
हे एवढं नॉलेज आहे तर जबरदस्त अफाट. तुम्हाला जे ज्योतिषी असतील त्यांना याचा अनुभव आला असेल की बाबा हे काहीतरी वेगळंच आहे. याच्यामध्ये राशींचं पण नाही काय बोलतोय, नक्षत्रांचं पण नाही बोललो ना. फक्त ग्रह त्या स्थानात असले पाहिजे. ओके. आता तुमचा एक अभ्यास आहे की तुम्ही काय करा बघा, तुमच्या जवळ काही पत्रिका असतील आजूबाजूच्या कोणाच्याही, तर तुम्ही गुरुचा एक बघा अंदाज घ्या. फक्त युती असेल, 2 ग्रह एकत्र असतील तर नियम जरा बदलतात. त्यामुळे सिंगल गुरु जिथे कोणाच्या पत्रिकेत तुम्हाला कुठल्या भावात दिसत असेल तर त्याला ते मॅच करा. ओके. आणि सांगा हा बाबा आम्हाला असा अनुभव आला. ठीक आहे. मी तर माझा स्वतःचा अनुभव सांगितलेलाच आहे. ओके. मला सगळे ते मॅच झाले आणि ते मला. सर हा बोला. हा राशी जरी असला ना त्या स्थानामध्ये तरी फळ तेच मिळतं बर का. हा तेच मिळते. राशी जरी त्या स्थानात असली तरी. आता आपल्याकडे हे मी पारंपरिक शिकतोय किंवा केपी शिकलोय. ओके. तर त्याच्यामध्ये खूप डोक्याला ताप असतो. ही राशी हा ग्रह उच्चीचा आहे, नीचीचा आहे, हे आहे ते आहे, हे सगळं लावत बसा. बरोबर की नाही. आणि मग त्याचं कन्क्लुजन काढा. इथे तुम्हाला काही कन्क्लुजन काढायचं नाहीये. ग्रह कुठल्या स्थानात बसलाय बस एवढं बघायचंय, सांगायचंय. हे भृगुनंदी नाडीमध्ये आणि लाल किताबमध्ये शिकवलं जाते किंवा त्याची माहिती आहे. ओके. सर मग लाल किताबचाही एखादा घ्या. सांगतो लाल किताबचं लिमिटेशन काय माहितीये. लाल किताब हे सूर्यास्तापूर्वी शिकवलं जाते. ओके. सूर्यास्तानंतर शिकवलं जात नाही. तर लाल किताब सोपा आहे. हा कम्पेअर टू आहे सोपा आहे ना आपल्या पारंपरिक आणि पारंपरिक अँड हे तुमचं केपी. ऍस्ट्रो पण आहे त्याच्यामध्ये थोडस. हे आता BLN पण सोपं. हो ऍस्ट्रो आहे त्याच्यात. आता मेन काय मेन सांगतो. पारंपरिक आणि केपी पेक्षा तो एकदम सोपा आहे. काय डोकं चालवायची जास्त गरज नसते. त्याच्यामध्ये तुम्हाला उपाय प्रचंड आहेत. म्हणजे जातक ज्या गोष्टीसाठी येतात ना त्या गोष्टी म्हणजे त्याच्या ह्याच्याप्रमाणे प्रॉब्लेम प्रमाणे तुम्हाला त्यांना उपाय भरपूर देऊ शकतात. आता मी त्याच्यावरती अभ्यास म्हणजे चालू आहे माझं प्रॅक्टिकल. आणि ते प्रॅक्टिकल माझं सक्सेस होते. म्हणजे मी आता मी शिकलोय. आता बऱ्याचशा जातकांना मी उपाय दिले आहेत. त्याचे आता मी म्हणजे मला हे येत आहेत, रिप्लाय येत आहेत. ओके. तर त्यांचे उपाय जेन्युइन असतात ना, म्हणजे होतं काम त्याने. मी पण पाहिलंय बऱ्याच वेळेला. लाल किताब हे रावणाने लिहिलेलं आहे. रावण संहितेमधनं आलेलं आहे. पण मधल्या काळात त्याचा अभ्यास हा बाहेरील मुस्लिम देशांनी जास्त केला. राक्षसांनी राक्षसांसाठी लिहिलेलं ते शास्त्र. काय त्याची व्याख्या काय. आपली जशी संविधानाची लोकशाहीची काय आहे, लोकांनी लोकांच्या हितासाठी निर्माण केलेलं म्हणजे सरकार, याला लोकशाही बोलतो. तसंच राक्षसांनी राक्षसांच्या म्हणजे कामासाठी निर्माण केलेलं शास्त्र म्हणजे लाल किताब. बरोबर आहे. आणि ते हे झालं इन्व्हेंट 1940 मध्ये आपल्या भारतामध्ये. ओके. मी ते आता ज्यांच्याकडनं हा ते पुस्तक मिळालं का. पुस्तक आज किंवा उद्या मला मिळेल. समजलं ना. मी कळवेन तुम्हाला. चालेल. तर लाल किताबचं कसं मेन म्हणजे हा फर्स्ट नियम आहे की तो सूर्यास्तापूर्वी शिका. तर ते तुम्हाला चांगलं फळ देते. पण ठीक आहे मी तुम्हाला सांगेनच. त्याचे काही आहेत नियम काही महत्वाचे. तर ते रेमेडी देताना पण तुम्हाला सूर्यास्तापूर्वी द्यावे लागतात. त्या सर्व रेमेडीज सूर्यास्तापूर्वीच करायच्या असतात त्यांच्या. लाल किताब मध्ये रेमेडी 90% रेमेडीज ह्या सूर्यास्तापूर्वी सूर्यास्ताच्या अगोदर करायच्या. हो समजलं. तर ठीक आहे प्रचंड आहे त्याच्यामध्ये पण माहिती मी सांगेनच तुम्हाला भरपूर. त्या अभ्यास बघा तुम्ही कुठलाही शास्त्र शॉर्ट असून दे किंवा एकदम लॉंग असून दे पण तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. समजलं. तरच तुम्हाला ते काय करणार टोटल सपोर्ट करायला सुरुवात करते. ठीक आहे. तर आता तुमच्यासाठी अभ्यास काय दिलेला आहे तर तुम्ही माहिती करून घ्या. म्हणजे माहिती झालेलंच आहे. पत्रिकांचं आता काय करा निरीक्षण करा आणि काय तुम्हाला समजते ते बघा. उद्या आपण पुन्हा संध्याकाळी 7 वाजता भेटू. ओके. उद्या एक तर संध्याकाळी पण भेटू शकतो किंवा सकाळी 10चा पण ठेवू शकतो. काय ते तुम्ही ठरवा.
तर उद्या लवकर सकाळी ठेवलं तर नको. बरं होईल. नको ना? सकाळी नको, संध्याकाळीच ठीक आहे. ठीक आहे, बरं, 7 तर मग वाजता. उद्या आम्ही नाही आहोत दोघी जणी. संध्याकाळी आम्ही नसणार असते, थोडं बाहेर आहोत. आम्ही दोघी नाही आहोत सर उद्या. सर दुपारी जमेल का मग? दुपारी 2 वाजता. हा चालेल की मग. 2 ते 4 सगळ्यांना जमत असेल तर मला सांगा. चालेल 2 ते 4. चालेल सर चालेल. बाकी ही member- वेळ चालेल म्हणजे आम्हाला पण मिस होणार नाही. हा, कारण काय असते माहिती- रेकॉर्डिंग ऐकण्यात आणि टाईप करण्यात हा. तर फरक काय असतो? आता मी डाऊट काय- विचारू फरक शकत असतो. नाही आपण. तुम्ही ऑनलाईन पण अटेंड राहा, कारण की तुमचे प्रश्न तुम्ही ऑनलाईन सोडू शकता. रेकॉर्डिंग मध्ये हो, फक्त हो, नोट्स मेकिंग तुम्हाला सोपं जाते. हो तेच म्हणून बरोबर. मग ऑनलाईन लाईव्ह केलं तर बरं होईल सर. समजलं ना? आणि मला पण समजून येते की हा बाबा हे पटते की नाही किंवा असं होते की नाही. बरोबर. तर तुम्ही मला मग रिप्लाय पण फीडबॅक पण मिळतात. समजलं? आता इथे मंगला मॅडम आमच्या नवीन आहेत, बाकी ललिता पाटील आपल्या मॅडम आहेत त्या जुन्या आहेत, बाकी सगळे मेंबर जुने आहेत ऍज अ वर्कशॉप मध्ये आल्यापैकी. तर दुपारी घ्या उद्या 2 ते 4 बरं पडेल. ओके, मग उद्या दुपारी 2 ते 4 फायनल सगळ्यांना जमेल? हो हो हो. मंगला मॅडम जमेल संडे तुम्हाला? येणं सर उद्या तसं. सुनील शिंदे, त्यानंतर दीपक गोंडके, ललिता मॅडम यांना पण जमलं. सुबोध सर, संजना, मला जमेल 2 वाजता. सुबोध सरांना, सुबोध सर आज शांत बसलेत. हॅलो, हा नाही सर ऐकतोय. हा, नाही जमेल काय नाही. जमेल ना? हो. गिरींचं काय सांगता येत नाही, ते लिमिटेड आहेत, कुठे आपले पळत असतात. हा, उद्या संडे आहे ना, त्यामुळे सगळे घरीच आहेत, त्यामुळे जमेल सगळ्यांना. ठीक आहे, ठीक आहे, मी ऑनलाईन करेन, जॉईन करेन. ठीक तर आहे. मला ऑडिट आहे उद्या. ओके, आणि हे बघा, ज्यांना प्रदोष मध्ये रुद्राभिषेक करायचा असेल घरच्या घरी, तर त्यांना आपले मार्गदर्शन करणार आहेत देसाई, सचिन देसाई. ओके, तर ज्यांना रुद्राभिषेक करायचा असेल त्यांनी आपल्या सोनल मॅडम यांच्याशी संपर्क साधा, कारण की रुद्राभिषेक यावेळी सोम प्रदोषामध्ये आलेला आहे पहिलाच. सोमवारी आल्या हो. हा, सोम प्रदोष मध्ये आलाय पहिला. करून टाकू सर आपण. पण टायमिंग काय? संध्याकाळीच आहे, प्रदोषच वेळेला करायचं असतं. प्रदोषामध्येच करायचं आहे. संध्याकाळी हो, प्रदोष असतो पण ना 5. मला टायमिंग टाकायला सांगा ना. हा, तो पंचांग, आता तुम्ही ज्योतिषी आहात, हो पंचांगामध्ये बघा सांगते सर. हो, आणि बघते आणि टाकते मग. सगळ्यांनी कोऑर्डिनेट करा की आम्ही पण याच्यामध्ये येतोय, आणि त्यांना बघा हे ते करणार आहेत तर त्यांना काही तुमचं समजून मानधन तुम्ही द्या, भले तुम्ही ऑनलाईन करत असाल, कारण की ते शेवटी पुजारी आहेत, तर ते त्यासाठी काही सामान लागणार आहे का? हा, सामान बिमान ते सगळं लिस्ट पाठवणार. ओके, ते सगळं तुम्ही घेऊन यायचं आहे. ठीक आहे. हा, बोला मला ललिता. ग्रुपवर टाकायला सांगा ना सामान. हा, आता हो सर, हो टाकते मॅडम. आपल्या ग्रुपवरती टाका. ओके. हा, बोला तुम्ही. ललिता पाटील बोला. ललिता मॅडम बोला. एक मिनिट त्यांना. हा, बोला ललिता मॅडम बोला. अनम्यूट व्हा. तर आता ते उद्यापासून काय करणार आहेत? एक मिनिट. ललिता मॅडम अनम्यूट व्हा. हॅलो. तर ज्यांना रुद्राभिषेक करायचा आहे ऑनलाईन, त्यांच्या घरी पिंडी असली पाहिजे. ओके, सगळ्यात महत्वाचं नियम. ठीक आहे. तर मी आता जास्त वेळ घेत नाही. ज्यांना आणि ललिता मॅडम बोला, तुम्ही अनम्यूट आहात. ते येईना बोलायला. काय येईना बोलायला. हा, बोला. तुमचा हात वरती होता ना. आता हा, बोला ना, बोला. हो 3 ते 5 घ्या. उद्या हा, 3 ते 5 3 ते 5 सगळ्या घ्या. 3 ते 5 जमेल का सगळ्यांना? उद्या आपण काय करूया, 2:30ला घेऊया. 2:30ला. ओके. हो चालेल. हा, उद्या 2:30 ते 5 घेऊया आणि मग आपण हा, बघू. ठीक आहे. चालेल. आणि माझी पण 4:30ला एक मीटिंग आहे, चालेल. ती पण ती थोडी मागे पुढे होऊ शकते. ओके, तर आज तुम्हाला नवीन
काहीतरी मिळालं असेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि हो उद्या पुन्हा नाही खूप छान आहे सर. तर उद्या आपण छान आहे. थोडं खूप दिवसांनी मला attend- खूप बरं वाटलं. वेळ उशिरा लावू नका. आपण 2:30ला सुरू करूया. समजलं ना? मी लिंक तुम्हाला 15 मिनिटं अगोदर पाठवतो आणि काय प्रश्न असतील तर ते त्या 15 मिनिटामध्ये कोणी अटेंड होऊन विचारू शकता. पण 2:30 वाजता शार्प चालू राहील. ओके. आणि उद्या सकाळी तुम्हाला याची लिंक पण मिळेल व्हिडिओ. आता ज्यांचे सगळ्यांनी काय करायचं, ईमेल आयडी पाठवायची आहे, जीमेल आयडी. ओके. तर तुम्ही सकाळी हा व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तर सगळ्यांनी जीमेल आयडी पाठवा आणि फोटो पण पाठवून द्या आपले पूर्ण नावाचे विथ फुल नेम. ठीक आहे. तर आता मी सगळ्यांना गुड नाईट करतो आणि आपले सत्र उद्या पुन्हा आपण घेऊ. ठीक आहे.